मी आपले प्रमुख अतिथी माननीय श्री नितीनजी बानवडे पाटील साहेबांना आणि डायरेक्टर सर आणि इतर मान्यवरांना स्टेजवरती यासाठी आमंत्रित करतो. मी आपले प्रमुख अतिथी आणि डायरेक्टर सर सांगळे सर आणि वरेकर सर यांना विनंती करते की कृपया त्यांनी शिवपूजन करावे. धन्यवाद सर. मी डायरेक्टर सरांना विनंती करते की कृपया त्यांनी प्रमुख पाहुण्यांचा पुष्पगुच्छ देऊन सत्कार करावा. मी आजचे प्रमुख पाहुणे माननीय श्री नितीनजी बानवडे पाटील यांना विनंती करते की कृपया तुम्ही मंचावर स्थानापन्न व्हावे. शिवजन्माच्या या मंगल दिनी महाराष्ट्राच्या मातीचे नशीबच पालटले आणि भरभक्कम अशा सह्याद्रीचे कडे दिल्लीचेही तख्त झुकवण्यासाठी तयार झाले. कारण ह्याच सह्याद्रीच्या कुशीत शिवनेरी गडावर शिवाजी नावाच्या नवसूर्याने जन्म घेतला होता. छत्रपती शिवाजी महाराज त्यांचे मावळे यांच्या पराक्रमातून आपण नेहमीच प्रेरणा घेतो. छत्रपती शिवाजी महाराजांचे नाव ऐकल्यावर आपले मन स्फूर्तीने भरून उठते. अशा या छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्पर्शाने पावन झालेल्या भूमीत आपला जन्म झाला ही आपली पुण्याईच. परंतु दुर्दैवाने महाराजांनंतर आपला देश पुन्हा एकदा परकीयांच्या गुलामीत अडकला आणि न कळत भारतीयांची अस्मिता संपवण्यासाठी खूप प्रयत्न झाले. प्रसंगी इतिहास सुद्धा बदलण्यात आला. छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराज, संत तुकाराम आदींच्या इतिहासात फेरबदल करण्यात आले आणि रयतेकडून खरा इतिहास न कळत हिसकावून घेण्यात आला. पण म्हणतात ना की खरं हे वाहत्या पाण्यासारखं असतं, कितीही अडचणी आल्यात तरी आपली वाट शोधतच. मित्र हो, मला सांगण्यास अतिशय आनंदी होतो की आज आपल्याला प्रमुख अतिथी म्हणून महानाट्यकार आणि सुप्रसिद्ध शिवव्याख्याते माननीय श्री नितीनजी बानवडे पाटील सर यांची आपल्याला प्रमुख अतिथी म्हणून उपस्थिती लाभली. तर जोरदार टाळ्यांनी सरांचं एकदा स्वागत करू. माननीय श्री नितीनजी बानवडे पाटील सर यांनी महाराष्ट्राच्या इतिहासातून गहाळ झालेली पाने आपल्या समोर ठेवली. कधी रौद्र या त्यांच्या कादंबरीतून तर कधी शंभूराजे या त्यांच्या महानाट्यातून. त्यांचं कार्य हे फक्त इतिहास जागवणे एवढ्यापुरतं मर्यादित नसून गड किल्ले संवर्धनापासून ते नवीन युवा पिढीच्या प्रबोधनापर्यंत सर्वव्यापी असे आहे. मित्रांनो, मी सुद्धा तुमच्याप्रमाणेच सरांना ऐकण्यासाठी तितकाच आतुर आहे. तर मी माननीय श्री नितीनजींना विनंती करतो की त्यांनी युवा पिढीला संबोधित करावे. VJTI म्हटलं की बस नाम ही काफी है. रंगवर्धन 2023-24 आयोजित आजचा हा शिवजन्मोत्सव सोहळा यासाठी उपस्थित सन्मान्य डायरेक्टर सर, उपस्थित आपण सर,
इतिहास अनेकांच्या अभ्यासाचा विषय आहे. इतिहास अनेकांच्या व्यासंगाचा विषय आहे. इतिहास अनेकांच्या संशोधनाचा विषय आहे. इतिहास अनेकांच्या चेतनेचा, प्रेरणेचा विषय आहे. इतिहास अनेकांच्या अभिमानाचा विषय आहे. इतिहास अनेकांच्या स्वाभिमानाचा विषय आहे. इतिहास अनेकांच्या काही करू पाहण्याचा, करून दाखवण्याचा विषय आहे. इतिहास अनेकांच्या काही घडवण्याचा विषय आहे. खरं तर इतिहास विसरणारी माणसं इतिहास घडवू शकत नाहीत आणि इतिहास घडवणारी माणसं इतिहास विसरू शकत नाहीत. पण एक गोष्ट आपण लक्षात ठेवली पाहिजे, गेली 350 वर्ष झाली छत्रपती शिवाजी महाराजांच्या चरित्रातनं महाराष्ट्रातच नव्हे तर जगभर प्रेरणा घेतली जातीये आणि जगाचा इतिहास एका समृद्ध विश्वाने अधिकाधिक झेपावतोय. ही सगळ्यात मोठी वस्तुस्थिती आहे. खरं तर व्हिएतनाम सारखं छोटंसं राष्ट्र गेली 36 वर्ष अमेरिकेबरोबर झुंजतंय, पण 36 वर्ष झाली ही बलाढ्य अमेरिका व्हिएतनामला अजून पराभूत नाही करू शकली. या व्हिएतनामचे राष्ट्राध्यक्ष आहेत हो ची मिन्ह. त्यांना कुणीतरी विचारलं की एवढ्या मोठ्या बलाढ्य सत्तेला गेली 36 वर्ष तुम्ही झुंजवताय, तुम्ही अमेरिकेला पराभूत केलं, हे कशाच्या बळावर? आणि हो ची मिन्ह म्हणाले, आमच्याकडे एक महामंत्र आहे आणि त्या महामंत्राचं नाव आहे छत्रपती शिवाजी महाराज. व्हिएतनाममध्ये या हो ची मिन्हची समाधी आहे. त्या समाधीवर लिहिलंय छत्रपती शिवाजी महाराजांचा मावळा येथे चिरविश्रांती घेतो आहे. व्हिएतनाममध्ये काही दिवसापूर्वी व्हिएतनामच्या परराष्ट्र मंत्री दिल्लीत आल्या आणि दिल्लीत आल्यावर त्यांनी पहिला प्रश्न विचारला, इथं रायगड कुठं आहे? माणसं चकित झाली. विचारलं का? मला रायगडावर जायचं आहे. ज्या शिवप्रभूंच्या पावलाने ती भूमी पुनीत झाली तिथली माती मला माझ्या मस्तकाला लावायची आहे. खरं तर बुंदेलखंडाचा छत्रसाल बुंदेला महाराजांकडे आला. तो म्हणाला, मला आपल्याकडे नोकरी करायची आहे. आणि महाराजांनी सांगितलं, नोकरी कसले करता? जे मी इथं महाराष्ट्रात केलं ते आपण तुमच्या बुंदेलखंडात जाऊन करा. छत्रसाल बुंदेला महाराजांकडनं प्रेरणा घेऊन गेला आणि त्यांनी बुंदेलखंड स्वतंत्र केला. आसामचा राजा ओहम मोगलांच्या विरुद्ध प्रचंड फौजेशी लढत राहिला. बलाढ्य मोगली फौजेला त्यांनी नेस्तनाबूत केलं. हा आसामचा राजा ओहम सांगतो, छत्रपती शिवाजी महाराजांचं मार्गदर्शन माझ्या पाठीशी होतं म्हणून मी मोगलांचा पराभव करू शकलो. बंगालमध्ये वंगभंग चळवळ सुरू होते आणि त्या वंगभंग चळवळीला अधिक गती यावी म्हणून रवींद्रनाथ टागोर छत्रपती शिवाजी महाराजांवर जयस्तो शिवराय म्हणून काव्य लिहितात आणि वंगभंग चळवळीमध्ये पहिल्यांदा ते गीत गायलं जातं. लोक प्रेरणा घेतात आणि वंगभंग चळवळ गतिमान करतात. कृष्णधन घोष नावाचे एक बंगाली सद्ग्रस्त, त्यांना असं वाटायचं की आपल्या मुलावर भारतीय संस्कृतीची सावली पडायलाच नको, त्याला पाश्चात्य देशात ठेवूया. त्याच्या विचारांवर, मनावर, आचारांवर पाश्चात्य संस्कृतीचा प्रभाव पडला पाहिजे. लहानपणापासून त्यांनी आपल्या मुलाला अरविंदाला लंडन येथे ठेवले. तरुण होईपर्यंत अरविंद लंडन मध्ये होते. तिथून ते परतले. कृष्णधन घोष यांना वाटलं की आता माझा अरविंद पाश्चात्य विचारसरणीचा झाला असेल, पण अरविंद इथं आले, भारतीय स्वातंत्र्य लढ्यात उतरले. काही काळानंतर ते अध्यात्माकडे वळाले आणि नंतर योगी अरविंद म्हणून विश्वास समोर आले. ते योगी अरविंद छत्रपती शिवाजी महाराजांच्या चरित्रातल्या एका प्रसंगावर काव्य लिहितात. तो प्रसंग होता बाजीप्रभूंच्या पावनखिंडीचा आणि योगी अरविंद असं लिहितात की ही लढाई फक्त पावनखिंडीची नव्हती, ही लढाई भारतीय संस्कृतीच्या रक्षणाची होती. छत्रपती शिवाजी महाराजांनी काय केलं तर त्यांनी भारतीय संस्कृतीचं रक्षण केलं. तामिळनाडूमध्ये जातीविरोधी चळवळ गतिमान होण्यासाठी तिथं परत नायक म्हणून समोर आणलं जातं ते छत्रपती शिवाजी महाराजांनाच. त्या जातीविरोधी चळवळीमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांवर एक नाटक तयार केलं जातं. त्या नाटकामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांची भूमिका करतात अभिनेते गणेशन, म्हणजे आताच्या अभिनेत्री रेखाचे वडील गणेशन. ते गणेशन छत्रपती शिवाजी महाराजांची भूमिका एवढी अप्रतिम करतात की त्या नाटकानंतर गणेशन आयुष्यभर शिवाजी गणेशन म्हणूनच ओळखले गेले. छत्रपती शिवाजी महाराजांबरोबर असे असंख्य जण प्रेरणा घेऊन त्यांच्याशी एकरूप झाले. 350 वर्षापूर्वी छत्रपती शिवाजी महाराजांनी हे केलेलं अफाट कार्य आजही तितकंच आम्हाला तोलामोलाचं आणि मार्गदर्शन करणारं वाटतं. खरं तर छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेकाचं हे 350वं वर्ष आहे.
हा राज्याभिषेक फक्त स्वराज्याचा नव्हता, हा राज्याभिषेक फक्त महाराजांचा नव्हता, हा राज्याभिषेक फक्त महाराष्ट्राचा नव्हता, हा अखिल भारत वर्षाचा राज्याभिषेक होता. शिवरायांना राष्ट्र निर्माते आम्ही म्हणतो, शिवरायांना आम्ही युग प्रवर्तक म्हणतो. शिवरायांनी या मातीमध्ये राष्ट्रीयत्व निर्माण केलं, त्याच्या बळावर आज तुम्हाला आमचा हा देश उभा असलेला दिसतो. छत्रपती शिवाजी महाराजांचा हा राज्याभिषेक चिरंतन पिढ्यानपिढ्यांना प्रेरणा देणारा ठरला. खरं तर लाखो वर्षातनं महाराष्ट्राच्या भूमीमध्ये हा छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक झाला. ही एक विलक्षण घटना होती. देशाच्या इतिहासाच्या दृष्टीनं तो सुवर्ण क्षण होता. खरं तर शून्यातनं विश्व उभारणारे राजे असा मी महाराजांचं वर्णन करतो. म्हणजे हाताशी काही नाही, सैन्य नाही, साधन नाही, संपत्ती नाही, सामर्थ्य नाही, पण तरी महाराज राज्य उभा करतात. म्हणजे महाराज शून्यातून राज्य उभा करतात आणि आमच्याकडे मात्र सगळं रेडीमेड तयार असताना आमच्या हातून काही होत नाही. ही आमची सगळ्यात मोठी शोकांतिका आहे. नाहीतर बघा ना, एखाद्याला ढाल द्यावी, तलवार द्यावी, एवढंच काही त्याला घोड्यावर नेऊन बसवावा, त्याच्या पुढे जाऊन त्याला रणांगणात नेऊन सोडावा आणि मग म्हणावं, लेका आता तरी लढ, तरी पट्ट्याने मानतात. अरे लडकी तुम तो लढू कसा? एका हातात ढाल आहे, दुसऱ्या हातात तलवार आहे, दोन्ही हात एंगेज आहेत, लढणार कसा? आणि मग निदान पडून तरी जा, पडून तरी कसा? घोड्यावर बसलो दिसत नाही का? झो बाजूने अडचण आहे आमची. मुंगी बघितली, मुंगी केवढीशी, तिचं डोकं केवढंच, डोक्यातला मेंदू केवढासा, तरी पण त्या मुंगीला बरोबर कळतं कुठल्या गावातल्या कितव्या इथल्या, कितव्या घरातल्या, कितव्या खोलीतल्या, कितव्या कपाटावरच्या, कितव्या फळीवर किती नंबरचा साखरेचा डबा आहे. सांगावं लागत नाही, रस्ता दाखवावा लागत नाही. मुंगी कणभर असते, मनभर साखर फस्त करते. मराठे सुद्धा कणभरच होते, पण मनभर मोगल उद्ध्वस्त केले ते या जो निश्चय केला तो महाराजांनी पूर्णत्वाला गेला, जो निर्धार केला तो महाराजांनी प्रत्यक्षात आणून दाखवला. रायगडावर राज्याभिषेकाची तयारी चालू होती. सगळा राज्याभिषेक आनंदानं चिंब झाला होता. रायगड तर अगदी नाहून गेला होता. रायगडावर राज्याभिषेकाची तयारी सुरू होती, पण तत्पूर्वी महाराज रायगडावर प्रतापगडावर निघाले. महान मंगल कुलस्वामी तुळजाभवानीचं दर्शन त्यांनी प्रतापगडावर घेतलं. आई तुळजाभवानीला त्यांनी सोन्याचं छत्र अर्पण केलं आणि तुळजाभवानी समोर महाराष्ट्र धर्मरक्षणाची शपथ घेऊन महाराज पुन्हा रायगडाकडे निघाले. महाराजांनी तुळजाभवानी समोर महाराष्ट्र धर्म रक्षणाची शपथ घेतली. हा महाराष्ट्र धर्म काय आहे? भारताच्या इतिहासामध्ये दुसऱ्या कुठल्याही प्रांताला धर्म जोडलेला नाही. आम्ही असं कधी ऐकलं नाही ओरिसा धर्म, तामिळनाडू धर्म, कर्नाटक धर्म, गुजरात धर्म. तो धर्म फक्त महाराष्ट्राला जोडला गेला. महाराष्ट्र धर्म हा महाराष्ट्र धर्म काय आहे? अन्यायाच्या विरोधात धावून जाणारा तो महाराष्ट्र धर्म, सगळ्यांना एकत्र करणारा आणि संघटित क्षमतेच्या बळावर राज्य उभारणारा तो महाराष्ट्र धर्म. महाराजांनी हा महाराष्ट्र धर्म निर्माण केला. हे सगळ्यात महत्वाचं. इंग्रजांनी 150 वर्ष इथं राज्य केलं, पण इंग्रज इथून ज्यावेळी गेले त्यावेळी त्यांनी काय म्हटलं? ते असं नाही म्हटले की हिंदुस्थानचे बादशाह मोगल होते म्हणून आम्ही मोगलांकडनं हिंदुस्थान जिंकून घेतला. अजिबात नाही. ते असं म्हणाले आम्ही मराठ्यांकडनं हिंदुस्थान जिंकून घेतला. ते असं नाही म्हणाले आम्ही कानडी लोकांकडनं हिंदुस्थान जिंकून घेतला, गुजराती लोकांकडनं घेतला, तामिळ लोकांकडनं घेतला. ते म्हटले आम्ही मराठ्यांकडनं हिंदुस्थान जिंकून घेतला. राष्ट्रीयत्वाची जी भावना आहे तो महाराष्ट्र धर्म आहे. हा महाराष्ट्र राष्ट्राचं रक्षण करत होता. इंग्रजांबरोबर अखंडपणे चिवटपणे शेवटपर्यंत झुंजत होता. म्हणून इंग्रज सांगतात आम्ही मराठ्यांकडनं हिंदुस्थान जिंकून घेतला. तो महाराष्ट्र धर्म आहे. खरं तर 1 मे 1960 ला महाराष्ट्र राज्याची स्थापना झाली. त्या दिवशी शिवजयंती होती. आचार्य अत्रे असं म्हणतात शिवजयंतीच्या दिवशी महाराष्ट्र राज्याची स्थापना होणं याचाच अर्थ जणू छत्रपती शिवाजी महाराजच पुनश्च जन्माला येणार. हे भाग्य महाराष्ट्राच्या वाट्याला. महाराष्ट्र म्हणजेच छत्रपती शिवाजी महाराज हा विचार केला. रायगडावर महाराजांच्या सगळ्या सोबत्यांची थंडल उडाली. मोरोपंत, प्रल्हाद पंत, बाळाजीवजी, निराजी पंत, हंबीरराव मोहिते, अनंतराव मकाजी, हिरोजी फर्जन, मदार मेहतर, नागोजी जेदे. रायगडावर कोण सरांची महाराजांच्या जुमलकांची थंडल उडाली. अनेकांनी पाहिलेलं स्वप्नात सत्यात उतरत होतं. या म्लेच्छ पातशाहीमध्ये एक मराठा एवढा पातशाह झाला ही साधी गोष्ट झाली नाही. हे बखरकरांनी जे वर्णन केलंय ते अवतरणार होतं. चोहोबाजूला सगळी गडबड चालू होती. पण या सगळ्या आनंदाच्या क्षणी सुद्धा रायगडावर फिरणारे मावळे एकमेकांना भरल्या काळजानं सांगत होते या राज्याभिषेकाला काही लोक असायला हवे होते.
स्वराज्याची पायाभरणी करणारे बाजी पासलकर, त्यांनी स्वराज्यासाठी पहिलं समर्पण दिलं, ते आज असायला हवे होते, या राज्याभिषेकाला इथं उपस्थित हवे होते. ते कान्होजी जेठे नाईक देशमुख, शिवरायांच्या पाठीशी सह्याद्री सारखे उभा राहणार आहे. तो अफजल खान 40,000 फौज घेऊन आला. आल्या आल्या सगळ्या सरदार त्यांनी खलीत पाठवली, सोबत येऊन मिळा, सामील व्हा, नाहीतर घरादारावर नांगर फिरू, खंडोजी खोपडा फितूर झाला. असंच एक पत्र कान्होजी जेठे नाईक देशमुखांना आलं आणि ते पत्र घेऊन महाराजांकडे ते आले. महाराजांना म्हणाले, महाराज, अफजल खानानं खलिता पाठवलाय, येऊन मिळा, नाहीतर वतनावर घरादारावर गाढवाचा नांगर फिरू. महाराजांनी विचारलं, मग कान्होजी काका काय ठरवलं? अहो काय बोलता काय राजा? काका, तुमच्या वतनाचा प्रश्न आहे, पोराबाळांच्या भविष्याचा प्रश्न आहे, आम्ही काय सांगावं, आपण निर्णय घ्यावा. तसे कान्होजी ताडकन उठले, शेजारचं तांब्या भांड घेतलं, हातावर पाणी सोडलं आणि कडाडले कान्होजी. हे सोडलं पाणी वतनावर, हे सोडलं पाणी पोराबाळांवर. राजा, तो कान्होजी जगल स्वराज्यासाठी आणि मरल स्वराज्यासाठी. मैदानात जेव्हा तुम्हाला हाड दिसतील, ज्या हाडातून शिवराय शिवराय आणि स्वराज्य स्वराज्य असा निनाद ऐकू येईल, ती हाड या कान्होजी जेठे नाईक देशमुखाची असतील. काय विलक्षण निष्ठा होती. मावळ्या आपापसात बोलत होते ते कान्होजी जेठे आज असायला हवे होते. पावनखिंडीमध्ये झुजणारे ते बाजी प्रभू, जाऊन सांगा त्या यमाला, जोपर्यंत राजे विशाळगडावर पोहोचल्याचे तोफांचे आवाज आमच्या कानावर पडत नाही, तोपर्यंत हा बाजी प्राण सोडणार नाही. अखेर विशाळगडावर राजे पोहोचल्याचे आवाज झाले आणि शिर तुटले, बाजी कोसळली, स्वराज्यासाठी समर्पित झाला. तो 6 महिन्यापूर्वी स्वराज्यात आलेला, शिवाकाशीत नाव असलेला, हुबहू राजांसारखा दिसणारा, नेताची बालकर्णी पन्हाळ्यात अडकलेल्या राजांना सोडवण्यासाठी छापा मारला खरा, पण बळ तुकडं पडलं आणि राजांना कळून चुकलं, शक्तीपेक्षा युक्तीचा वापर केला पाहिजे. त्या दिवशी राजांनी बोलावणं धाडलं. या नव्यानं स्वराज्यात आलेल्या, नुकतीच ओळख झालेल्या, हुबहू आपल्यासारख्या दिसणाऱ्या शिवा काशीदला, आणि राजाने विचारलं, शिवा, ए शिवा, आमचं रूप घेतोस? होय रे शिवा, सिद्धीच्या भेटीला जातोस? ए शिवा, मरायला तयार होतोस? शिवा म्हणला, होतो. झाला, गेला, स्वराज्यासाठी समर्पित झाला. आमच्या तानाजीने पोराचं लग्न काढलंय, पत्रिका द्यायला महाराजांकडे आले. राजा रायबाच्या लग्नाला यायचं बरं का. मात्र राजांची नजर आहे कोंढाण्यावर, आणि कोंढाण्याकडे पाहता पाहता राजे तानाजींना म्हणाले, तान्हा, कोंढाणा घ्यायचं म्हणे रे. तसे सर्दी सुटले तानाजी, हातातल्या पत्रिका फेकल्या. राजा आधी लगीन कोंढाण्याचं, मग रायबाचं, आणि पोराचं लग्न टाकून तानाजी कोंढाण्याचं लग्न करायला गेले. गेले गेले असे गेले की रायबाचं लग्न करायला परत आलेच नाहीत. मला राऊंड राऊंड प्रश्न पडतो, काय दिलं असेल महाराजांनी? का महाराज म्हणले असतील तानाजींना, तानाजी तेवढा कोंढाणा घ्या, मग महानगरपालिकेच्या तिकिटाचं तुमचं बघतो. काय दिलं? स्वराज्यासाठी समर्पित होणार ही मांदियाळी प्रत्येकाच्या नजरेसमोर झरझर झरझर जात होती. अनेकांचे डोळे पाणावत होते. राज्याभिषेकाला 6 महिने बाकी आहेत आणि महाराजांच्या समोर तरळला तो एक शिलेदार, कडतोजी गुजर नाव त्याच, घोड्यांच्या पागेत काम करायचं. महाराजांचा राज्य विस्तार चालूच आहे म्हटल्यावर औरंगजेबाने मिर्झा राजा जयसिंहांना 3.5 लाखाची फौज देऊन पाठव. मिर्झा राजे महाराष्ट्रात आला आणि त्याला कळालं, उघड्या मैदानात महाराजांचा पराभव करणं कठीण, काव्यालाच डाव मांडला पाहिजे. आणि मिर्झा राजाने ओळखलं, शिवाजी महाराजांचा जीव गडात नाही, शिवाजी महाराजांचा जीव किल्ल्यात नाही, शिवाजी महाराजांचा जीव प्रांता प्रदेशात नाही, शिवाजी महाराजांचा जीव आहे तो इथल्या रयतेत आहे. आणि त्यांनी रयतच छाडायला सुरुवात केली. गावाच्या गावात जाळी, खुल्याम कत्तल्या रमल्या, आक्रोश किंकाळ्या आरोळ्या, रक्ताच्या चिळकांड्या, मुर्द्यांचा आणि प्रेतांचा खात, यातनांचा हल्ला कल्लोळ उडाला आणि राजे व्याकुळले. राज्य कुणासाठी? रयतेसाठीच ना. मग रयतच वाचत नसेल तर राज्य वाचून काय उपयोग? आणि राजांनी मिर्झा राजांकडे तहाचा प्रस्ताव पाठवला. आणि मिर्झा राजे म्हणाले, राजे, पुरंदरासह 23 किल्ले आम्हास बहाल करा. आपले पुत्र संभाजी राजे आमच्याकडे ओलीस म्हणून पाठवा. आणि संतापले राजा मिर्झा हे राजकारण नव्हे, आणि
छद्मी हसत मिर्झा म्हणाला, राजे हे राजकारणच आहे आणि आपल्या रयतेची फिकीर असावी. रयतेसाठी राजांपुढे पर्यायच राहिला नाही. आपला पुत्र त्यांनी स्वराज्यासाठी डावावर लावलाच, पण आतापर्यंत कमावलेलं सार मिर्झा राजाच्या हवाली करून टाकलं. 23 किल्ले स्वराज्याच्या आतापर्यंत जेवढं सारच उभारलेलं ते सार असंख्याने त्याग केला असेल, असंख्याने समर्पण दिलं असेल, असंख्याने रक्त सांडलं असेल. ती सगळी मेहनत एका क्षणात मिर्झाच्या हवाली करावी लागली. 2 वर्ष आमच्याकडून कोरोना आला तर असंख्याने आत्महत्या केल्या, खचले, निराश झाले, संपले. काही अजून नाही वर आले. महाराजांनी तर आयुष्यभराचं कमावलेलं सगळंच मिर्झा राजाला देऊन टाकलं. काय मानसिकता झाली असेल महाराजांची. यासाठी नव्हतं राज्य उभा केलं की दुसऱ्याचे मनसबदार व्हावी. यासाठी नाही राज्य उभा केलं की दुसऱ्याची चाकरी पत्करावी आम्ही. यासाठी नव्हता अट्टास केला की कमावलेलं सगळं मिर्झाच्या बहाल करावा आम्ही. पण करावं लागलं. आयुष्यात सगळ्याच गोष्टी आपल्या मनासारख्या घडतात असं कधीच होत नाही. संकट दारात वाट बघतच असतात. सापशिडीचा खेळ असतो जणू. वर जातो 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 म्हणेपर्यंत अचानक धाड दिशी खाली येऊन थांबतो. महाराजांचं नेमकं तसं झालं. 1646 ते 1665 स्वराज्याची उभरती सगळे कारकीर्द मिर्झा राजेला देऊन टाकावी लागली. उरले होते फक्त छोटे मोठे 16 किल्ले, छोटे मोठे. आणि तरी मिर्झा राजा म्हणाला, राजे आपल्याला मोगलांचा मनसबदार व्हावं लागेल. आणि संतापले राजा मिर्झा, आम्ही तुम्हाला महाराणा प्रताप सिंहांचे वंशज समजत होतो, पण तुम्ही तर. पण पर्याय नव्हता. संभाजीराजांना मनसबदारी देऊन महाराजांनी स्वतःची मान बाजूला केली. मनसबदारी पत्करणं या रक्तातच नव्हता, पण दिला. पण या सगळं देऊन टाकण्यामुळे महाराज संतावले होते, खंतावले होते. रायगडाच्या तटबंदीवर रात्री अपरात्री चिंताग्रस्त फिरणारे राजे घोड्यांच्या बागेत काम करणाऱ्या कडतोजीनं पाहिले होते. राजांना त्या अवस्थेत पाहिलं, त्याला ते सहन झालं नाही. अचानक त्याने महाराष्ट्र काहीतरी खुणकाट बांधली आणि दुसऱ्या दिवशी या कडतोजी गुजरांनी रायगड सोडला. तो थेट छेपावला मिर्झा राजांच्या छावणीकडे. बघता बघता पोहोचला. पांढरा निशाण फडकावत कडतोजी आलेला पाहताच भाल्याच्या टोकावर त्याला गिरफ्तार केला गेला. मिर्झा राजांच्या समोर आणलं आणि मिर्झा राजांनी त्याला विचारलं, कोण रे, कोण तू? कडतोजी गुजर, कुठून आलास? जी शिवाजी राजांकडनं. का? आपली चाकरी करावी म्हणतो. नामुमकिन, नामुमकिन. शिवाजी राजांची माणसं तुटतील पण फुटतील कुठली? नामुमकिन. कसा कडतोजी म्हणाला, आता तुमच्या तडाख्यातनं आमचं राजा काय वाचणार आहे ते का? त्यांच्या बरोबर मरण्यापेक्षा तुमच्या बरोबर जगल्याला नाही का चांगलं, म्हणून आलो तुमच्याकडे. घ्या की चाकरीला. मिर्झा राजांना उत्तर पटलं आणि मिर्झा राजांनी या कडतोजीला चाकरीत घेतलं. पण कडतोजीच्या उरात दुसराच डाव रंगत निघाला होता. 2 दिवस झाले आणि तिसऱ्या दिवशी कडतोजीला जबाबदारी मिळाली ती दस्तूरखुद्द मिर्झा राजांच्या छावणीला पहारा द्यायची. दिवस उजाडला. पहिला प्रहर संपला. दुसऱ्या प्रहराला पहारे बदलले आणि दस्तूरखुद्द मिर्झाच्या छावणीला पहारा द्यायला कडतोजी गुजर उपस्थित झाला. चोभोवतीचा त्यांनी अंदाज घेतला. दूरवर सारा सन्नाटा होता. रात्र चढत चाललेली. कुठून तरी कुत्र्याच्या केकाटण्याचा आणि पहारेकऱ्यांच्या जागते रहो चारोळीचा आवाज घुमायचा. बाकी पुन्हा शांत. कडतोजीचा डाव पुरता सज्ज झाला होता. कडतोजीनं छावणी होती एकदा फेरी मारली. सगळं आल बेल असल्याची जाणीव करून घेतली. एकदा आज ते मिर्झा राजेच्या छावणीचा पडदा सरकवला. आत बघितलं. मिर्झा निधास्त निद्रिस्त झालेला. कडतोजीने तयारी केली. एकदा परत सभोवती पाहून घेतलं आणि अचानक कुणाला काय हुंकायच्यात विजयासारखा कडतोजी आत घुसला. मिर्झा राजांच्या मस्तकाजवळ आला आणि त्याच्याकडे पाहताच कडाडला. आमच्या राजाच्या जीवाला घोर लावणाऱ्याला बिनगोर झोपू देत नाही. कमरेचं खंजीर काढलं आणि मिर्झावर चालवणार तोच पळून त्याचा उदर त्या खंजीरवर पडला. खंजीर चमकलं. पारेकरी धावला. मिर्झा राजा खडबडून जागा झाला. वरच्या वर कडतोजी
उभा राहिला, ही हिम्मत या मिरसावर वार करायची. बघता बघता गिरफ्तार झालेला कर्तोजी थुमसत म्हणाला, मिर्झा एक वार खुला सोड, इथंच उभा कापून काढे. त्या कर्तोजीचं ते धाडस बघून मिर्झा चकित झाला. शमशेर लाव हमारी. आजूबाजूच्याला वाटलं बहुतेक आता कर्तोजीची गर्दन कलम होणार. मिर्झा राजांची ती राजपुती शमशेर आली. मिर्झा राजांनी हातात घेतली, पण अचानक पवित्रा बदलला. ती शमशेर दोन्ही हाताने कर्तोजींच्या पुढ्यात धरली आणि म्हणाली, कर्तोजी हे घ्या तुमच्या बहादुरीचं बक्षीस. आम्ही खुश आहे तुमच्या बहादुरीवर, तुमच्या या धाडसावर. कर्तोजींनी ती शमशेर घेतली आणि मिर्झा म्हणाले, बिंदोकचा आमचा कुठलाही सरदार सैनिक तुला अडवणार नाही, जा. कर्तोजी निघाले. 8-10 पावलं गेले, पण अचानक काय वाटलं कुणास ठाऊक, मिर्झा कडाला रुक जाओ. कर्तोजी थांबले, मागं वळून बघितलं आणि मिर्झा राजे म्हणाले, जाऊन सांगा तुमच्या राजाला, ज्या राजांकडं तुमच्यासारखी माणसं, त्या राजांचा कुणी पराभव नाही करू शकत. हा कर्तोजी तिथून निघाला तो थेट रायगडावर. पण तोपर्यंत महाराजांना या कर्तोजीचा प्रताप कळाला होता आणि भर दरबारात महाराज म्हणाले, कर्तोजी कोण, प्रताप गाजवलात आपण. आजपासून तुम्ही कर्तोजी नाही, आजपासून तुम्ही प्रतापराव, प्रतापराव गुजर. महाराजांनी कर्तोजी प्रतापराव ही उपाधी दिली. खरं तर मुळातच महाराजांचं महाराणा प्रताप सिंहजींवर विलक्षण श्रद्धा आणि निष्ठा होती. महाराज त्यांना आदर्श मानायचे. रायगडाच्या बाले किल्ल्याच्या दिवाणखान्यात महाराणा प्रताप सिंहांची तस्वीर कायम महाराजांच्या समोर असायची. जिथं अफजल खान मारला त्या गडाला सुद्धा महाराजांनी प्रतापगड नाव दिलं, ते महाराणा प्रताप सिंहांची सतत आठवण राहावी म्हणून, त्यांच्या आदर्शाचं सतत स्मरण व्हावं म्हणून. आणि आता या कर्तोजीला उपाधी दिली ती प्रतापराव, कारण ती महाराणा प्रताप सिंहांची जिगर घेऊनच तर गेले होते कर्तोजी. एकदा भामा सिंह धावत धावत महाराणा प्रताप सिंहांकडे आले. ठाकूरजी गजब हुआ, क्या हुआ? जहांगीर येतोय. बरं मग? अहो 1 लाखाची फौज घेऊन येतोय. बरं मग? अहो असं काय करता ठाकूरजी, 1 लाखाची फौज घेऊन तो आपल्यावर हल्ला करायला येतोय. अरे हो की मग? अहो ठाकूरजी आपले फक्त 15,000 आहेत. बरं मग? अहो ठाकूरजी असे काय करतात, त्यांचे 1 लाख आहेत, आपले फक्त 15,000 आहेत. हो की मग? अहो ठाकूरजी त्यांचे 1 लाख आहेत, आपले फक्त 15,000 आहेत, कसे टिकणार? असं आहे का? मग चला मी येतो तुमच्या बरोबर. मी येतो तुमच्या बरोबर, त्याने काय होईल? 15,000 एक हो. अहो ते 1 लाख आहे. महाराणा प्रताप सिंह म्हणले, तसं नाही, मी 1 लाख आणि तुम्ही 15,000. किती झालो? 1,15,000 फक्त 1 लाख आहे. चला, ती स्वतःला 1 लाख समजायची जी जिगर आहे ना, ती जिगर आहे महाराजांच्या. ती जिगर घेऊन कर्तोजी गुजर गेले म्हणून महाराज म्हणाले, आजपासून तुम्ही प्रतापराव. कर्तोजी प्रतापराव झाले. स्वराज्यासाठी सगळ्यात जास्त लढाया करणारे सरसेनापती, स्वराज्यासाठी सगळ्यात जास्त प्रांत जोडून घेणारे सरसेनापती, छत्रपती शिवाजी महाराजांचा उजवा हात मानले जाणारे हे सरसेनापती. महाराजांच्या राज्याभिषेकाची रायगडावर तयारी चालू आहे आणि त्याच वेळी राज्याभिषेकाला कुठली अडचण नको, राज्याभिषेकावर कुठलं संकट नको म्हणून स्वराज्याच्या सगळ्या सीमा सुरक्षित करण्याची जबाबदारी महाराजांनी या प्रतापराव गुजरांवर सोपवली. राज्याभिषेक बिनधोक पार पडला पाहिजे, पण त्याच वेळी स्वराज्यात मिरजच्या भागात बेहलोल खानानं उच्छाद मांडला होता. महाराजांनी त्याचा बंदोबस्त करायला प्रतापरावांना पाठवलं होतं. उमराणीला लढाई झाली, बेहलोल खानाचा सपाटून पराभव झाला. गुडघे टेकत तो प्रतापरावांना शरण आला आणि प्रतापरावांनी तह केला आणि त्याला सोडून दिला. वार्ता महाराजांना कळाली आणि संतापले राजे, काय कारणे सला केलात? तुम्ही तो सिपाहीगिरी केली, हे सेनापतीगिरी कुठली? तो बेहलोल खान सापाची जात फिरून दंश करणारच. काय कारणे सला केलात? महाराजांचे शब्द प्रतापरावाच्या काळजात घुसले. काही दिवस गेले, पण तोच तो बेहलोल खान पुन्हा स्वराज्यावर चाल करून आला आणि महाराजांनी पुन्हा प्रतापरावांना पत्र लिहिलं, तो बेहलोल खान घडोघडी येतो, बंदोबस्त करा. त्या बेहलोलचा मस्तक छटल्याशिवाय आम्हाला तोंड दाखवू नका.
आणि राजांचे हे जळते शब्द प्रतापरावांचा तो काळे जाळून गेले. रायगडावर राज्याभिषेकाची तयारी चालू आहे. सरसेनापती म्हणून मानाचं पान आहे आणि महाराज सांगताय त्या बहलोनचं मस्तक छटल्याशिवाय आवाज तोड टाकू नका. प्रतापराव संतापले. गड इंग्लज तालुक्यातल्या सामानगडाच्या पायथ्याशी प्रतापरावांची छावणी पडली. दिवस थंडीचे. अचानक एक खेर धावत धावत प्रतापरावांकडे आला. त्या बेहलोन खानाची छावणी नेसरीच्या खिंडीत आहे. प्रतापरावांनी ऐकून घेतलं. शेकोटी भोवती शेकत बसलेले प्रतापरावांनी त्यांचे सहकारी. प्रतापरावांची नजर त्या ज्वाळांमध्ये रोखली गेली. अचानक एक ज्वाळा भडकली, ठिणगी उठली. प्रतापरावांच्या डोळ्यात शिरले, दाड उठले. प्रतापराव कोण येतो, कोण येतो सोबत? आणि उभारायला विसाजी, उभारायला विठोजी, कृष्णाजी, सिद्धी, हिलाल. बघता बघता 6 मावळे सज्ज झाले. 7 वीर घोड्यावर मान ठोकून बसले, टाचा मारल्या आणि हर हर महादेव करत 7 वीर सुसाट सुटले. ते थेट बेहलोन खानाच्या सेना संग्रावर रात्रीच्या किर्र कळोखात सपासप कत्तली चालू झाल्या. विजा चमकाव्या अशा या 7 वीरांच्या समशेरी चमकत होत्या. खालून आगवर आग, आग बाजूनी समशेर उसळली सहस्त्र क्रूर इमानी. गर्दीत लोपले 7 जीव ते मानी. खग 7 जळाले अभिमानी वनव्यात. वेडात मराठे वीर दौडले 7. बेहलोन खानाचा सैन्य सावध होऊन त्यांच्यावर तुटून पडले. 7 वीर महाराजांचा शब्द खरा करावा यासाठी स्वराज्यासाठी समर्पित झाले. हे साहस होतं वेड. पण इतिहास वेडीच माणसं घडवतात. शहाणी माणसं फक्त वाचत राहतात. झपाटले पण होत. राजांचा शब्द अंतिम, त्यासाठी काहीही करायची तयारी होती. राज्याभिषेकाला काही दिवस उरले असतानाच सरसेनापती प्रतापराव गुजर नेसरीच्या खिंडीत मारले गेले. दगडावर दिसतील अजून ते तल्या टाचा. ओढ्यावर तरंगी अजून रंग रक्ताचा. क्षितिजावर उठतो अजून मेघ मातीचा. अद्याप वीरांनी कुणी वाऱ्यावरती गात. वेडात मराठे वीर दौडले 7. या राज्याभिषेकाच्या साठी असंख्याने स्वतःच्या समिधा या स्वराज्याला अर्पण केल्या. तख्ताची एक एक पायरी म्हणजे जणू जणू या एकेका मावळ्याचं समर्पणच होतं. ते त्यांच्या समर्पणातून तर हे 32 आणि सुवर्ण सिंहासन उभं राहिलं होतं. अनेकांचे डोळे पाणावत होते. सरसेनापती असायलाच हवे होते. हा देखना सोहळा अनुभवायला ते हवे होते. हे भाग्य त्यांच्या मुळात तर आलं वाट्याला. रायगडावर धार्मिक विधी सुरू झाले. राज्याभिषेकापूर्वीचे हे धर्मसंस्कार होते. महाराजांची मुंज झाली. पट्टराणी म्हणून सोयराबाईंना अभिषिक्त करता यावं म्हणून महाराजांबरोबर त्यांचा समांतरिक विवाह लावण्यात आला. इतर राण्यांबरोबर सुद्धा महाराजांचे विवाह झाले. 4 जून एकादशी उजाडली. महाराजांची सुवर्ण तुला झाली. चांदी, तांबे, जस्त, कतील, सोने, लोखंड, मीठ, जायपत्री, जायफळ, साखर, फळ या सारण्या महाराजांच्या तुला झाल्या. तुलादानात वापरले गेलेले हे सगळे पदार्थ दानधर्म म्हणून वाटले गेले. माणसात जिजाऊ हे सगळं अभिमानी डोळ्यानं पाहत होते. हे सगळं शहाजी राजांनी त्यांचं संकल्पित होतं. शिवराजे 12 वर्षाचे असताना जे स्वप्न पाहिलं ते आता सत्यात उतरत होतं. नाहीतर शिवराजे 12 वर्षाचे असताना शहाजी राजे मासाहेब जिजाऊने एक विलक्षण निर्णय घेतला. स्वतःचा संसार बाजूला सरला आणि स्वराज्याचा प्रपंच उभा करण्यासाठी त्यांनी ठरवलं. थोरले पुत्र संभाजीराजे शहाजी राजांबरोबर बेंगलोरात राहतील. ते कर्नाटकात राज्य विस्तार करतील आणि धाकटे पुत्र शुभाराजे मासाहेब जिजाऊंच्या सोबत पुण्यात येतील. ते महाराष्ट्रात राज्य उभारतील आणि एक विस्तीर्ण साम्राज्य उभा करत आहे. 12 वर्षाचे शुभाराजे ठरल्यानुसार मासाहेब जिजाऊंच्या सोबत निघाले. आपल्या या 12 वर्षाच्या पुत्राला एका पित्यानं काय द्यावं जाताना? आमचा पुत्र कुठे निघाला तर आमचा पिता काय देतो? पॉकेट मनी. आई डबा देते. आणखी काळजीनं सांगते नीट जा, नीट ये. बसमध्ये बसताना मधल्याच सीटवर बस. बाळ म्हणतं का?
नाही पुढनं कुणी ठोकलं तरी तू सुरक्षित, मागनं कुणी धडकलं तरी तू सुरक्षित, तू जगला पाहिजे. 12 वर्षाच्या शिवबाराचे एका पित्यानं काय द्यावं? स्वप्न दिलं, धैर्य दिलं, महत्वाकांक्षा दिली. शहाजीराजांनी स्वतः संस्कृत मधून तयार केलेली मुद्रा आपल्या या पुत्राच्या हातावर ठेवली. काय होतं मुद्रेत? प्रतिपत्य चंद्र लेखेवर वर्धिष्णू विश्ववंदिता शहसुनो शिवसैषा मुद्रा भद्राय राजते. एक पिता आपल्या पुत्राला काय सांगतोय? प्रतिपदेच्या चंद्राच्या कलेप्रमाणे तुमचं राज्य वाढत वाढत जाईल आणि एक दिवस ते विश्वाला वंदनीय होईल. कोण विश्वास आहे? शिवराजा अजून बेंगलोरातच आहेत, ते पुण्यात जायचे आहेत. स्वराज्याचा कारभार सुरू व्हायची आहे आणि त्याच्या आधी शहाजीराजे सांगतायत आम्हाला खात्री आहे तुमचं राज्य प्रतिपदेच्या चंद्राप्रमाणे वाढत जाईल. शहाजीराजाने असं नाही विचारलं जमेल का, कराल का, होईल का? सवालच नाही, जमणारच हा विश्वास आहे. मुळात शहाजीराजे अत्यंत जाणकार होते, अनेक विद्यांचे, भाषांचे. 8 भाषा येत होत्या त्यांना, मराठी, पाली, हिब्रू, संस्कृत, कानडी, तामिळ. स्वतः शहाजीराजांनी जयराम पिंडे यांना संस्कृत मधून कोडं घातलंय. शतचंद्र नभस्थलम, राधा माधव विलास चंपू हा शहाजीराजांनी 12 भाषातला ग्रंथ तयार करून घेतलाय त्यावेळी. शिवाजी महाराजांना सुद्धा त्यांनी त्या 8 भाषा शिकवल्यात. राजांना सुद्धा संस्कृत येत आहे. महाराजांनी लिहिलेल्या अभंग आता उपलब्ध झाले. मासाहेब जिजाऊंना सुद्धा या भाषांचं ज्ञान आहे. एवढंच नाही, स्वतः शिवाजी महाराजांनी आपले पुत्र संभाजीराजे त्यांना असं म्हटलंय का आता लढाईच करायचे, तुम्हाला राज्य चालवायची आहे. एखादी भाषा आली ठीक झालं, दुभाषा घेऊन टाकू. पण नाही, त्यांनी संभाजी महाराजांना 1 नाही 2 नाही 3 नाही 4 नाही 5 नाही 6 नाही 7 नाही 8 नाही 9 नाही 10 नाही 11 12 13 14 15 16 भाषा शिकवल्यात. 16 भाषा येतात संभाजी महाराजांना. मराठी येते, हिंदी येते, उर्दू येते, कन्नड येते, तामिळ येते, हिब्रू येते, पाली येते, संस्कृत येते. एवढंच नाही, महाराजांच्या राज्याभिषेक आलेला हेनरी ऑब्जेंटिन लिहितो या छोट्या युवराजांनी शंभूराजांनी माझ्याशी इंग्रजीतून संवाद साधला. शंभूराजाला इंग्रजी सुद्धा येत आहे. भाषा नुसत्या येतच नाहीये, अनेक भाषांमधून संभाजी महाराजांनी ग्रंथ निर्माण केलेत. राजकारणाची चर्चा करणारा बुधभूषणम, नखशिका, नायिका भेद, अध्यात्माची चर्चा करणारा 7 शतक हे संभाजी महाराजांनी लिहिलेले ग्रंथ आहेत. 32 वर्षाचं आयुष्य आहे फक्त. 9 वर्ष घोड्यावर बसून फक्त युद्ध खेळलं या राजाने आणि तरीही असे असंख्य ग्रंथ लिहिलेत त्यांनी. बुधभूषणम नावाच्या ग्रंथामध्ये वयाच्या 14व्या वर्षी श्री गणेशाचं वर्णन करताना संभाजी महाराज लिहितात, पद पद्म पत्र समाचार जगाचे विकर तारक नागलित कबीर उदर लंबित विशाल वर करद्रे गतिमुंडी करते तचारी फुल एक दंतर सुंड लवत हरिजात सकल बल. 14व्या वर्षी लिहिलंय हे संभाजी महाराजांनी. साहित्यिक दृष्ट्या आणि सांस्कृतिक दृष्ट्या महाराष्ट्र अत्यंत प्रगती पथावर नेलाय महाराजांनी. बुलढाण्याचे संकर्षण सकळकडे महाराजांच्या दरबारी आहेत. त्यांना सांगितलंय ग्रंथ लिहा. त्यांनी स्वराज्य चरित्र लिहिलंय, गुरुला युद्धतंत्रावर पुस्तक लिहिलंय. खगोलशास्त्रावर महाराजांनी ग्रंथ लिहून घेतला. अवकाशशास्त्र लिहा, ग्रंथ लिहा. बाळशास्त्री ज्योतिषी संगमेश्वरकर यांच्याकडनं तो ग्रंथ लिहून घेतलाय. गोविंद भट्टबर्वे त्यांना सांगितलं लिहा लिहा, ग्रंथ लिहा. मराठीतला पहिला भाषा शुद्धी ग्रंथ महाराजांनी तयार करून घेतला. मराठीतला पहिला शब्दकोश आहे तो. अमात्य बलू रघुनाथ पंडितांकरूची राजव्यवहार कोश तयार केला. मराठीवरचं फारसीचं आक्रमण नाकारलं. रयतेच्या भाषेतच कारभार चालला पाहिजे. मराठी महाराजांनी राज्यकारभाराची भाषा बनवली. आता सारखं नाही, मराठी वाचली पाहिजे हे आम्ही इंग्रजीतनं सांगतो. महाराजांनी मराठी राज्याची भाषा केली. गागा भट्ट आलेत राज्याभिषेकाला. महाराज म्हणले आलाच आहात तर आता ग्रंथ लिहा. शिवार खोदाई समय नाही राज्याभिषेक प्रयोग हे इथं आल्यावर गागा भट्टांनी ग्रंथ लिहिलेत. रायगडावर महाराजांनी एक विवेक सभा उभारली आहे, ज्याला आताच्या भाषेत आम्ही डिबेटिंग क्लब म्हणतो. जगभराचे विद्वान तिथं यायचे आणि महाराज त्यांच्याशी अनेक विषयांवर चर्चा करायचे. म्हणजे एकीकडे युद्धाची धामधूम आहे, स्वराज्य उभा करायचा आहे. 32 वर्षाचा कालखंड आहे महाराजांचा फक्त. स्वराज्य उभा कर, या 32 वर्षात महाराज किती काय करताय. जगभराच्या विद्वानांशी चर्चा. गागा भट्टांना ते सांगतायत विवेक सभेत की आद्य शंकराचार्य, कुमारिल भट्ट, मंडन मिश्र यांचा अद्वैतावर जो वादविवाद झालाय तो ग्रंथ रूपाने लिहा. पुढच्या पिढींपर्यंत हे ज्ञान गेलं पाहिजे.
महाराजांना ते शंकराचार्य माहिती आहेत, कुमारेल भट्ट माहिती आहेत, मंदार मिश्रा माहिती आहेत, आणि त्यांचा कशावर वाद झालाय, अद्वैतावर काय संचित निघालंय ते पुढच्या पिढीला महत्वाचं आहे. ग्रंथ लिहा. किती 1646 ते 1700 या काळात महाराष्ट्रात जेवढी ग्रंथ निर्मिती झाली ती 1700 ते 1818 म्हणजे इंग्रजांचा युनियन जॅक चढेपर्यंत किती ग्रंथ निर्माण झाले? एकही नाही. साहित्यिक आणि सांस्कृतिक विश्व समृद्ध असेल तर माणसांची मनं घडतात, आणि मनं घडली की माणसं मग रणात उतरायला सिद्ध होतात, पराक्रम गाजवतात. महाराजांनी ही मनं घडवण्याचं काम साहित्य संस्कृतीच्या माध्यमाने केलं, म्हणून स्वराज्य उभा राहिलं. 1700 नंतर मात्र आमच्या इथं साहित्य निर्मितीच नाही, मनं घडवण्याचं कामच नाही, म्हणून देश पारतंत्र्यात गेला. हे कारण मानावं कामी. सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे अज्ञानदास शाहीर, यमाजी शाहीर महाराजांनी सांगितलं पोवाडे करा, मुक्त कंठाणी गा, सांस्कृतिक विश्व समृद्ध करा. प्रेरणा देणारे, प्रोत्साहन देणारे माणसं असावी लागतात. नाहीतर महासाहेब जिजाऊ शिवराजांना घेऊन आले त्यावेळी पहिल्यांदा काय केलं? सरळ आळंदीला गेल्या, माऊली ज्ञानेश्वरांच्या समाधीचा जीर्णोद्धार केला. भगवान श्रीकृष्णानं कुरुक्षेत्रावर अर्जुनाला सांगितलेली गीता जी ज्ञानेश्वरांनी प्राकृतात आणली ती लोकांपर्यंत पोहोचवली. वाचू द्या तर लोक उभा राहतील परत अर्जुनासारखी युद्धाला. मासाहेब जगद्गुरु तुकोबरायांकडे देहूला गेले. बुडती हे जन न देखावे डोळा म्हणून कळवळा येत असे. आपण प्रबोधनाचं कार्य करताच आहात महाराज, पण स्वराज्यासाठी नाईक हवे आहेत. आणि मग तुकोबांनी पाईकाचे अभंग लिहिले ज्यातून स्वराज्याचे नाईक तयार झाले. संस्कार करावा लागतो, प्रेरणा द्यावी लागते. हे सगळं केलं महाराजांनी. सुरतेच्या इंग्रजांच्या वकाऱ्यावर महाराजांनी छापा टाकला. आता तिथं छापा टाकला तर मिळवायचं काय? सोनं नाणं संपत्ती. पण महाराजांची जिज्ञासू नजर भिरभिरत होती. काहीतरी असेल, इंग्रज सुधारलेले पुढारलेले, काहीतरी इथं वेगळं असेल. आणि महाराजांना एका कोपऱ्यात कसलं तरी यंत्र सापडलं. महाराजांनी ते आणलं उचलून सोबत. यंत्र उचलून आणलं खरं, पण यंत्र कशाचं आहे तेच महाराजांना कळेल. आता जिज्ञासा किती आहे महाराजांची बघा. महाराजांनी परत इंग्रजांना पत्र पाठवलं. ते परवा छापा मारलेला, आणलंय तुमचं यंत्र उचलून, पण कशाच आहे सांगता का? नाही सांगितलं इंग्रजांनी. महाराजांनी स्वतः शोध घेतला, यंत्र कशाचं कळालं. हे छपाई करायचं यंत्र आहे. उत्तम उत्तम ग्रंथ छापता येतील, ज्ञान प्रवाहित करता येईल, हे यंत्र सुरू झालं पाहिजे. महाराजांनी परत इंग्रजांना पत्र लिहिलं. हे छपाई यंत्र चालवणारा माणूस पाठवता का? नाही पाठवला इंग्रजांनी. सुरतमध्ये जेवढा काळ महाराज होते ते यंत्र सुरू करायचा प्रयत्न केला, जमलं नाही. महाराज ते यंत्र घेऊन रायगडावर आले. रायगडावर त्या यंत्राला लिहिता मंडप म्हणायचे, पण यंत्र सुरू झालं नाही. महाराजांनी परत ते यंत्र सुरतेच्या भीमजी पारेखला दिलं आणि सांगितलं यंत्र सुरू करा, छपाईकाला सुरू करा. आणि महाराजांनी दिलेलं ते यंत्र सुरतच्या भीमजी पारेखनी सुरू केलं. आणि हिंदुस्थानातला पहिला छापखाना सुरतमध्ये चालू झाला, ज्याचं नाव होतं श्री शिवाजी छापखाना. भारतीय छपाई कलेचे जनक छत्रपती शिवाजी महाराज. नवं मिळवावं ज्ञान, ही जिज्ञासा विलक्षण होती महाराजांमध्ये. त्या जिज्ञासेच्या बळावर तर सगळ्या क्षेत्रांमध्ये महाराजांनी अलौकिक कार्य करून दाखवलं. आमची अडचण काय झाली आताची? आमच्यात आता हा गुणच दिसत नाही जिज्ञासा नावाचा. म्हणजे हल्लीची मुलं प्रश्नच विचारत नाहीत. प्रश्न न विचारायची दोन कारणं असतात. एक, सगळंच कळतंय, आणि दोन, काहीच कळत नाही. जिज्ञासा फार महत्वाची आहे. 150 वर्ष इंग्रजांनी आमच्यावर राज्य केलं. त्यांना मालक बनून राहायचं होतं, आम्हाला गुलाम बनवायचं होतं. म्हणून मॅकॅलोने जी शिक्षण पद्धती बनवली तीच मुळात गुलाम बनवणारी, ज्यात जिज्ञासा हा गुणच अस्तित्वात नाही. आमची अडचण तिथं झाली. आता मी फिजिक्सचा प्राध्यापक आहे. माझ्या आधी अनेक झाले असतील फिजिक्स शिकवणारे, नंतरही होतील. काय शिकवतो मी फिजिक्समध्ये? न्यूटन्स लॉ, आईन्स्टाईन्स फॉर्म्युला, एडिसन्स रूल. मला कायम प्रश्न पडायचा, न्यूटन्स लॉच का, पाटील्स लॉ का नाही, आईन्स्टाईन्स फॉर्म्युलाच का, देशमुख फॉर्म्युला का नाही, एडिसन्स रूलच का, चव्हाण रूल का नाही? आमची नावं का नाही त्यात? आम्ही का नाही शोध लावले? आम्ही का नाही संशोधन केलं? त्यांनी शोध लावायचे, आम्ही फक्त वाचायचा, अभ्यास करायचा आणि परीक्षा द्यायच्या. कधी कधी बरं वाटतं मला, बरं झालं की न्यूटनच सफरचंदाच्या झाडाखाली बसला होता. मग ते सफरचंद खाली पडलं, त्याला प्रश्न पडला खालीच का पडलं. मग गुरुत्वाकर्षणाचा शोध लागला. बरं झालं न्यूटनच बसला होता. आपल्यातला एखादा बसला असता तर आणि पडलं असतं सफरचंद खाली, काय प्रश्न पडला असता?
बरं झालं मी असतानाच पडलं. दुसरा प्रश्न, बरं झालं आणखी कोणी नाही, अकेले अकेले खायचे. आणि जर एखाद्याला प्रश्न पडला सफरचंद खालीच का पडलं, त्यानं विचारलं वडिलांना, बाबा सफरचंद खाली का पडलं, बाबा म्हणणार खा ना मुकाट्यानं, का ऐके व्याप कमी आहेत का. संपला आमचा न्यूटन सफरचंदाच्या झाडाचा. आमची सगळ्यात मोठी अडचण आहे ना ती हे, सगळ्या क्षेत्रापर्यंतच ज्ञान आहे महाराजांना, ही जिज्ञासा हा लौकिक गुण आहे महाराजांना. करे नावाचा फ्रेंच प्रवासी चौलला उतरला, त्याला राजापूरच्या बंदरात जायचं होतं. तो महाराजांच्या चौलच्या कार्यालयात आला आणि त्यांनी परवाना घेता घेता चौलच्या कार्यालयातल्या महाराजांच्या अधिकाऱ्याला विचारलं. म्हणजे त्याची जिज्ञासा किती आहे बघा. आपला जेवढा आपल्याबद्दल अभ्यास नाही ना, तेवढा परकीयांचा आपल्याबद्दल अभ्यास आहे. इंग्रज इथं व्यापारी म्हणून आली, त्याने आपला अभ्यास केला आणि त्यांच्या लक्षात आलं यांच्यावर राज्य करणं सोपं आहे. 150 वर्ष राज्य केलं, हे आपला अभ्यास करून केलंय त्यांनी. हा परवाना घेऊन जाईल ना, त्यांनी परवाना घेता घेता महाराजांच्या अधिकाऱ्याला प्रश्न विचारला. तुमच्या महाराजांचं सैन्य कमी, तुमच्या महाराजांचं सामर्थ्य कमी, तुमच्या महाराजांकडे संपत्ती कमी, पण तरी तुमचे महाराज प्रत्येक लढाईत यशस्वी होत आहेत. तुमच्या महाराजांच्या या यशाचं कारण काय. आणि महाराजांच्या चौलच्या कार्यालयात अधिकारी सांगतोय, आमच्या महाराजांच्या यशाचं कारण अभ्यास, विलक्षण अभ्यास. आमच्या महाराजांना सगळ्या क्षेत्रापर्यंतचा अभ्यास आहे. धर्मशास्त्र, अर्थशास्त्र, नीतिशास्त्र, समाजशास्त्र, राज्यशास्त्र, इतिहास, तोंडपाठ आणि भूगोल जणू महाराजांच्या डोळ्यात साठवलाय. डोंगर, दऱ्या, नद्या, नाल्या, पर्वत, रस्ते, घाट रस्ते, सारं महाराजांना माहिती आहे. अभ्यास हे महाराजांच्या यशाचं कारण आहे. काय काय विलक्षण आहे. गोपनीय योजना बनवणं महाराजांचं विलक्षण कौशल्य होतं. म्हणजे आपल्या बरोबर असणाऱ्या सैनिकांना आपण कुठं जातो हेही माहिती नसायचं, कुणाबरोबर युद्ध करायचंय तेही माहिती नसायचं. महाराज अत्यंत जवळच्या रस्त्याने आपल्या सैनिकांना घेऊन जायचे आणि शत्रूच्या समोर उभा राहिल्यावर आपल्या सैनिकांना कळायचं याच्याबरोबर लढायचं आहे. रस्त्याचा महाराजांचा अभ्यास आहे. किती बारीक अभ्यास असेल. यश काय मिळतं, अभ्यासाच्या बळावर मिळतं. सगळ्यात मोठं वैशिष्ट्य महाराजांचं काय, जे जगानं केलं ते महाराजांनी कधीच केलं नाही, आणि जे महाराजांनी केलं ते जगाला कधीच करता आलं नाही. हे सगळ्यात मोठं महाराजांचं वैशिष्ट्य. आपल्याला सामर्थ्य नाही, सैन्य नाही, महाराजांनी नवीनच युद्धतंत्र शोधून काढलं. गुरिल्ला वॉर, बस जे आहे त्याचा वापर करून पुढे जायचं. उपलब्ध साधन सामुग्रीचाच त्यांनी यथायोग्य वापर केला. त्याच्यातून त्यांनी माणसं उभा केली. काय आहे महाराजांकडे, काही नाही. मग महाराज सबबी नाही सांगत बसले. नाही, कुणी तोफा दिल्या तर उडवीन म्हणतो, सैन्य दिलं तर लढीन म्हणतो. नाही, प्रकारच नाही, विषयच. अहो 13, 14, 15, 16 वर्षाच्या पोरांना महाराज एकत्र घ्यायचे, खेळायला जंगलाच्या हात जायचे आणि तिथे या पोरांना तलवारबाजीचं युद्धाचं प्रशिक्षण द्यायचे. कुणाला नकळत, कुणाला कळणार नाही अशा बेतानं. आणि जे आपलं जंगलात आत काय चाललंय ते बाहेर कुणाला कळू नये म्हणून शिवबा राजांनी जंगलाच्या बाहेरच्या झाडावर एक पोऱ्या उभा केलेला असायचा. त्याला सांगितलेलं असायचं, कुणी अनोळखी माणूस येताना दिसला की तो नुसता खुनेचा आवाज कर. तुझा खुनेचा आवाज ऐकला की आम्ही तलवारी शमशेर लपवून ठेवतो आणि विटीदांडूचा खेळ चालू करतो, म्हणजे कुणाला कळणार नाही आपला आत काय चाललंय ते. त्या दिवशी शिवबा राजांचा खेळ रंगात आला होता. आपल्या सोबत्यांना तलवारबाजी युद्धाचं प्रशिक्षण दिलं जात होतं. त्यावेळी जंगलाच्या बाहेरच्या झाडावर एक खुनेचं पोरग टेहळणी करत बसलं होतं. त्यावेळी त्याला दिसलं एक 15-16 वर्षाचं रांगडं पोरग येताना. तसं खुनेचं पोर थरारलं, नीट निरखून बघितलं, येणार पोर अनोळखी वाटलं. तसं बसल्या जागेवरून त्याने हुबेहूब मोराचा आवाज काढला. मोराचा आवाज म्हणजे खून. शिवबाराजांना कळवायची की कुणी अनोळखी येतंय, सावध राहा. शिवबाराजांनी मोराचा आवाज ऐकला, आपल्या सोबत्यांना सांगितलं, अरे तलवारी शमशेर लपवून ठेवा, विटीदंडूचा खेळ चालू करा, कुणी अनोळखी येतंय. पोरांनी तलवारी लपवल्या, विटीदंडूचा खेळ चालू झाला. तोपर्यंत जंगलाच्या बाहेरच्या झाडावरचं ते खुनेचं पोरग टप्प दिशी खाली पडलं होतं. 15-16 वर्षाच्या त्या रांगड्या पोरं पुढे उभा राहिलं होतं आणि त्याला दमात घेऊन विचारत होतं, कोण र तू. आणि ते 15-16 वर्षाचं रांगडं पोरग सांगत होतं, रामोशाचा बहिर्जी जी. काय काम काढलं सर. काही नाही जी, राजांना भेटायचं होतं. का र, बोलू की राजांना मग सांगतो. ते खुण्याचं पोर म्हटलं, तू थांबतच, मी राजासनी सांगाव घेऊन येतो. खुण्याचं पोर गात गेलं, राजांना सांगू लागलं, राज कुणी रामोशाचा बहिर्जी आलाय जी. राजा म्हणले, दे पाठवणार. बहिर्जी आत आला, राजांपुढे उभा राहिला. राजाने विचारलं, काय काम काढलंस रे. तसा बहिर्जी म्हणाला, राज आम्हाला बी तुमच्या खेळात घ्या की सामील करून. राजाने विचारलं, काय येतं तुला. सगळं येतं जी. कसला बी आवाज काढतो, कुणाची बी नक्कल करतो. राजा वेषांतर तर असा करतो की तुम्ही बी ओळखायचा नाही. राजाला पटलं वाटलं माणूस कामाचा. असं आतापासूनच आमच्या खेळात ये. तसा बहिर्जी घुटमळला.
म्हटलं राज उद्यापासून येतो की जी? कारण नाही, बापाला सांगावा दिला असता राजा. बापाला सांगून उद्यापासून येतो की जी? म्हटलं ठीक आहे, ये उद्यापासून. बहिरजी जायला वळाला, 5-6 पावलं गेला. अचानक काय वाटलं कुणास ठाऊक, बहिरजी पुन्हा माघार आला. राजांना म्हणाला, राज एक सांगू का जी? राजे म्हणले, बोल. नाही, कुणी अनोळखी माणूस आला तर तुम्हाला कळावं म्हणून तुम्ही झाडावर जो पोऱ्या उभा केलाय त्याला सांगा ह्या दिवसात मोर वरडत नाही ती. नाही, कुणी जाणता माणूस यायचा मोराचा आवाज ऐकायचा, तो विचार करायचा या दिवसात जर मोर ओरडतच नाही तर आवाज आला कुठून? ऐकतं गवसून झालं राज. महाराजांनी माणसं गोळा केली, ती अशी दऱ्याखोऱ्यातली गिरिकंदरातली अचूक ज्ञान सूक्ष्म निरीक्षण असलेली हाच बहिर्जी पुढे राजांचा गुप्तहेर प्रमुख झाला. आज जगात अमेरिकेची गुप्तहेर यंत्रणा रॉ आणि इस्रायलची मोसाद ह्या सर्वश्रेष्ठ गुप्तहेर यंत्रणा मानल्या जातात. त्यापैकी इस्रायलची मोसाद सांगते आम्ही बहिर्जी नाईकांना आणि महाराजांच्या गुप्तहेर खात्याला आमचे आदर्श मानतो. साऱ्याचा यथायोग्य उपयोग महाराजांनी स्वराज्यासाठी केला. शून्यात विश्व उभा करणारे राजे का महाराजांना म्हणायचं? याचं कारण इथं 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 हे आहे सगळ्यात महत्वाचं. शहाजी राजांनी त्याच्या बळावर तर सांगितलंय, प्रतिपच्च चंद्रलेखे भरदेशनो विश्ववंदिता, वाढत वाढत जाईल राज्यातून. आणखी काय दिलं होतं शहाजी राजांनी? छोटं मंत्रिमंडळ दिलं होतं आणि सांगितलं होतं उद्या तुम्हाला तुमचं स्वतःचं मोठं मंत्रिमंडळ उभा करायचं आहे. 12व्या वर्षी शहाजी राजांनी दिलेल्या छोट्या मंत्रिमंडळाचं रूपांतर राज्याभिषेकाच्या वेळी महाराजांनी अष्टप्रधान मंडळात केलं होतं. जे स्वप्न पाहिलं ते सत्यात उतरत होतं. अष्टप्रधान मंडळ. आता हे अष्टप्रधान मंडळ, महाराष्ट्र हे पहिलं लोकशाही राष्ट्र घोषित होणार होतं. मी राजा आहे सगळं मी नाही, हे रयतेचं राज्य आहे. सगळ्यात मोठं वैशिष्ट्य अष्टप्रधान मंडळ बनवलं. बरं, महाराजांचं सगळ्यात मोठं लक्ष कशाकडे आहे? लष्करी प्रशासन की मुलकी प्रशासन? अष्टप्रधान मंडळात त्यांनी लष्करी प्रशासनातला फक्त एक माणूस ठेवलाय, सरसेनापती हंबीरराव मोहिते, आणि बाकीचे 7 मंत्री हे सिव्हिल ऍडमिनिस्ट्रेशन मधले आहेत. स्वराज्य उभा राहिलंय, आता या स्वराज्याचं सुराज्य करायचं आहे, लोककल्याणकारी राज्य. म्हणून सिव्हिल ऍडमिनिस्ट्रेशन मधले 7 मंत्री आहेत. 7 मंत्री काय काम केलं होतं महाराजांनी? आजचा महाराष्ट्र कृषी प्रधान दिसतोय याचं कारण फक्त आणि फक्त छत्रपती शिवाजी महाराज आहेत. हा महाराष्ट्र मुळात सह्याद्रीच्या डोंगर रंगांचा, शेती करायला जमीन उपलब्ध होती कुठं? पहिले महाराज आहेत ज्यांनी पडीक जमिनी लागवडीखाली आणण्यासाठी इथल्या लोकांना प्रेरणा दिली. पहिल्यांदा महाराष्ट्रातल्या जमिनी लागवडीखाली आणल्या महाराजांनी. जमीन मोजणीचं परिमाण 5 हात लांब 5 14 मुठींची लांब काठी हे महाराजांनी शोधून काढलं. या परिमाणाच्या आधारे महाराष्ट्रातल्या जमिनींची महाराजांच्या हयातीत 3 वेळा मोजणी झाली. आता आमच्या नावावर जे 7 बारे दिसत आहेत त्या 7 बाऱ्यांचे निर्माते राजे शिवछत्रपती शिवाजी महाराज नसते, तुमच्या माझ्या नावावर 7 बारे सुद्धा दिसले नसते. महाराष्ट्रातलं पहिलं धरण शिवाजी महाराजांनी बांधलं. पुण्याजवळच्या खेड शिवापूरच्या आंबील ओढ्यावरचं धरण जाऊन बघून या. 32 धरणं बांधलीत महाराजांनी. जलसंधारणाची पहिली योजना शिवाजी महाराजांची. पाणी अडवा पाणी जिरवा ही संकल्पना सुद्धा शिवरायांची. आता पाणी अडवा पाणी जिरवा ही संकल्पना मी बाजूला टाकली आणि ह्याची अडवा त्याची जिरवा हा एककलमी उद्योग चालू केला, तो भाग वेगळा. पण आजही दुष्काळ पडतो आणि आम्हाला शिवकालीन पाणी योजना साठवावी लागते. हे महाराजांच्या दूरदृष्टीचं सगळ्यात मोठं यश आहे. सगळ्यात पूर्वीच्या काळी 40 पद्धतीचे कर होते शेतकऱ्यांवर. महाराजांनी सगळे रद्द केले. 1 नेशन 1 टॅक्स, एकच कर असेल शेतकऱ्यांसाठी. उत्पन्नाचे 5 भाग करायचे, 3 भाग शेतकऱ्याला, 2 भाग सरकारला. साधा सरळ हिशोब. पण बी बियाणं सरकार द्यायचं, खत सरकार द्यायचं, बैलजोडी सरकार द्यायचं. शेतकऱ्यांनी नुसते कष्ट करायचे, त्याच्या बदल्यात 3 भाग त्याला घेऊन ठेवायचे. दुष्काळ पडला, सारा माफ, अडचण आली, कर्ज दिलं जात होतं. दुष्काळ नसेल तर कर्ज माफही केलं जात होतं. सुभेदारांना सक्त आज्ञा होत्या, गावी जा, दौरे करा, शेतकऱ्यांच्या अडचणी समजून घ्या. कोणास बी नसेल द्या, खत नसतील द्या, पहिले जोडी नसेल द्या, जैसे होईल तैसे शेतकरी सुखी होईल ऐसे पहा. महाराजांच्या काळात सुलतानी कोसळली होती, पण आसमानी इतकी भयान कोसळलेली, दुष्काळ इतका प्रचंड पडला होता
की भुकेपोटी माणसाची नजर मेल्या जनावराच्या प्रेतावर पडू लागली आणि जगण्यासाठी बापाची नजर पोराच्या मांसावर जाऊ लागली. पण एवढी भयान परिस्थिती असताना सुद्धा छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळात महाराष्ट्रातल्या एकाही शेतकऱ्यानं आत्महत्या केली नाही. हे शिवशाहीचं यश आम्हाला मानावंच लागेल. महाराजांनी मातीत नाही मातीसाठी मरायला शिकवलं. आज मितीस महाराष्ट्रात 450 किल्ले आहेत. पैकी 360 स्वराज्यात होते. पैकी 110 किल्ले महाराजांनी आपल्या 50 वर्षाच्या आयुष्यात बांधलेत. 50 वर्षात एक फ्लॅट घेणं होत नाही आपल्याला. 110 किल्ले बांधले महाराजांनी. स्वराज्य बळकट करणं हा हेतू होताच, पण त्याहीपेक्षा महत्वाचा हेतू होता या मातीत उगवलेल्या प्रत्येकाच्या हाताला काम मिळालं पाहिजे. सुतार, लोहार, चांभार, न्हावी, जोशी, गुरव, वाणी, मुलानी, साळी, माळी, धनगर, कोळी, आगरी, भंडारी सारी पोटाला लागली पाहिजेत. स्वराज्याची अर्थव्यवस्था बळकट करण्यासाठी शेती बरोबरच महाराजांनी हे असंख्य वेगवेगळे उद्योग इथं उभा केले. हे महाराजांचं सगळ्यात मोठं वैशिष्ट्य आहे. व्यापार तर वाढवलाच, पण लोकांच्या हाताला काम दिलं, खिशात कष्टाचा दाम दिला. तळागाळातल्या शेवटच्या माणसाच्या खिशात ज्यावेळी पैसे जातात ना, त्यावेळी अर्थव्यवस्था गतिमान होते. मुठभर लोकांकडे पैसा जमा होतो, त्यावेळी अर्थव्यवस्था गतिमान होत नाही. महाराजांनी वतनदार मोडीत काढले आणि वेतनदारी चालू केली. महिन्याच्या महिन्याला पगार ही संकल्पना जगाच्या पाठीवर पहिल्यांदा छत्रपती शिवाजी महाराजांनी चालू केली. ही वेतन पद्धतीच महाराजांची. वतनदारी मोडली. गड्यापाड्यान गावात येऊन सगळे समान, सगळे पगारी करून टाकले. इथं ना कुणी मोठा ना छोटा, कनिष्ठ ना वरिष्ठ, संपला विषय. समता समानतेचा विचार महाराजांनी स्वराज्याच्या रूपाने इथल्या प्रत्येकाला दिला. हे सगळ्यात महत्व. मंत्रिमंडळ काय करताय? लोककल्याणाचं, स्वराज्याच्या सुराज्य बनवण्याचं काम करताय. आणखी काय दिलं होतं शहाजीराजांनी? भगवा ध्वज दिला होता. उभा राहणारा तुमच्या स्वराज्याचा हा भगवा दौलत ध्वज बनवू द्या. पण त्याच वेळी शहाजीराजांनी सांगितलं, पण ध्यानी घ्या राजे, हा भगवा पेलणं कुणालाही शक्य होत नाही. मनगटात रग आणि छातीत धग असावी लागते. कारण हा भगवा साधा नाही. हा भगवा प्रभू श्री रामचंद्रांचा आहे. हा भगवा भगवान श्रीकृष्णांचा आहे. हा भगवा रामकृष्ण हरी म्हणत वारीला जाणाऱ्या वारकऱ्यांचा आहे. हा भगवा हर हर महादेव म्हणणाऱ्या रणांगणावर कोसळणाऱ्या धारकऱ्यांचा आहे. हा भगवा शौर्याचा, पराक्रमाचा, हा भगवा त्यागाचा आणि समर्पणाचा. राजे, हा भगवा भगवा फडकत राहू द्या. शहाजीराजांनी 12 वर्षाचे असताना शिवाजी महाराजांना दिलेला तो भगवा, हाच भगवा महाराजांनी राज्याभिषेकाच्या वेळी स्वराज्याचा राष्ट्रीय ध्वज म्हणून स्वीकारला. रायगडावर राज्याभिषेकाला येणाऱ्यांचं स्वागत हाच रेशमी भगवा जरीपटका डौलानं करत होता. 5 जून द्वादशी उजाडली. रायगड गुढ्याने बहरला. तोरणं बांधली गेली. रायगड फुलांनी सजला. असंख्यांच्या समर्पणातून उभा राहणार हे राज्य आणि महाराजांचा राज्याभिषेक पाहायला सगळे आतुरले. सायंकाळी राज्याभिषेकाचे विधी सुरू झाले. सूर्योदयाला 2 घटिका कमी असताना महाराजांच्या राज्यारोहणाचा मुहूर्त होता. सायंकाळी महाराज राज्याभिषेकासाठी उभारलेल्या मंडपाच्या आसंदीवर आले. पाठोपाठ महाराणी सोयराबाई आणि युवराज संभाजीराजे, अष्टप्रधान मंडळ महाराजांच्या पाठोपाठ आलं. त्याने आपापल्या जागा घेतल्या. पूर्वेला मोरपंत तुपाचा स्वर्ण कलश घेऊन उभा राहिले, तर हमीरराव मोहिते सरसेनापती दक्षिणेला दुग्ध कलश धारण करून उभा राहिले. अष्टप्रधानाने आपापल्या जागा घेतल्या. गागा भट्टाने मंत्रघोष चालू झाले. अवघा निनाद रायगडावर निनादू लागला. नगारे वाजू लागले आणि अभिषेक सुरू झाला. गंगा, यमुना, गोदावरी, कावेरी, सिंधू, शरयू या 7 नद्यांनी महाराजांना अभिषेक घातला गेला. आता समुद्र स्नान, महाराजांचं समुद्र स्नानही झालं. महाराजांना सुहासनींनी ओवाळलं. मंत्रघोष निनाद चालूच होता. महाराजांनी शुभ्र वस्त्र परिधान केले. स्वर अलंकार घातले. शस्त्रास्त्रांची पूजा केली. शिवधनुष्य, कट्यार आणि तलवार महाराजांनी धारण केली. आणि महाराजांनी मासाहेब जिजाऊंना, उपस्थित ज्ञानीजनांना आणि उपस्थित माननीय लोकांना वंदन केलं आणि राज्यसभेच्या दिशेने महाराज निघाले. राज्यसभेच्या प्रवेशद्वारावर स्वर अलंकार घातलेले 2 बलाढ्य हत्ती आणि पांढरे शुभ्र अश्व महाराजांच्या स्वागताला उभा होते. 4 पातशाया पालत्या घालून त्यावर नूतन सृष्टी उभारणाऱ्या महाराजांचं स्वागत अवघा माणूस मेळ करत होता. महाराज राज्यसभेच्या प्रवेशद्वारातून आत आले. मधोमध लांबरुंद
उंच सुबक चौतरा उभारलेला, त्या चौतऱ्यावर आणखी एक चौतरा आणि त्यावर अष्टस्तंभी मेघडंबरी मंडप होता आणि त्या मंडपात होतं 32 मणी स्वर्ण सिंहासन. मराठी अस्मिता बनणार, मराठी स्वाभिमान बनणार. 32 मणी स्वर्ण सिंहासन. खर तर हे स्वर्ण सिंहासन सुवर्णकार रामजी दत्तो यांनी तयार केलं होतं. हे सिंहासन तयार करताना महाराजांनी मोरोपंतांना प्रश्न विचारला, मोरोपंत, एवढा खर्चिक राज्याभिषेक तिजोरीला हा भार पेलवेल ना? आणि मोरोपंत म्हणाले, असे अजून 10 राज्याभिषेक होतील एवढा पैसा खजिन्यात महाराज आहे. 1646 साली स्वराज्याचा महसूल होता फक्त 36,000 आणि महाराजांच्या राज्याभिषेकाच्या वेळी स्वराज्याचा महसूल झाला होता 3,500 कोटी रुपये. राज्य विलक्षण समृद्ध केलं होतं महाराजांनी, विलक्षण समृद्ध. हे सिंहासन तयार करत असताना महाराजांनी मासाहेबांना सांगितलं, मासाहेब, सिंहासनच तयार करायचं झालं तर एवढं मोठं सिंहासन तयार करा की आमच्या सगळ्या मावळ्यांना त्याच्यावर बसता आलं पाहिजे. एक शिवराय छत्रपती नाही होणार मासाहेब, या मातीत उगवलेला प्रत्येक जण छत्रपती असेल. हा राज्याभिषेक फक्त महाराजांचा नव्हता, हा राज्याभिषेक या मातीत उगवलेला इथला प्रत्येकाचा होता. महाराज सिंहासनाच्या दिशेने पावलं टाकत निघाले. स्वर्ण गुरजब घातलेले गुरजबदार महाराजांच्या पाठीमागे होते. मंत्रघोष चालूच होता, निनाद गरजत होता. अष्टप्रधान महाराजांच्या पाठोपाठ आले. महाराज पायऱ्या चढून तख्ताजवळ आले आणि गागाभट्ट पुढे झाले. सिंहाचा मुखवटा असलेला स्वर्ण राजदंड त्यांनी महाराजांच्या हाती दिला आणि महाराजांनी तो स्वर्ण राजदंड आपल्या मस्तकी लावला. अष्टप्रधान मंडळाने आपापल्या जागा घेतल्या. महाराजांनी उजवा गुडघा टेकून सिंहासनाला वंदन केलं. सिंहासनाच्या बाजूलाच भालेकरी सुवर्णांकित भाल्याच्या टोकावर अधिकार दर्शक राजचिन्ह घेऊन उभा होती. ही राजचिन्ह होती अश्वदलाची, राजचिन्ह होती न्यायव्यवस्थेची, राजचिन्ह होती आरमाराची. महाराजांनी प्रचंड अश्वदल उभारलं होतं. खरं तर महाराजांच्या नंतर 200 वर्षांनी आधुनिक न्यायशास्त्राचा जन्म झाला. पण महाराजांच्या सिंहासनाच्या बाजूला हेनरी ऑफ जेंडन लिहून ठेवतो, सुवर्णांकित भाल्याच्या टोकावर समपातळीत लोंबणारी 2 सोन्याच्या तराजूची ताकडी होती. म्हणजे महाराजांनी निपक्ष न्यायाचं प्रतीक म्हणून समपातळीत लोंबणारी तराजू ठेवली होती. 350 वर्षापूर्वी हे राज्य सगळ्यांना समान न्याय देईल, कुणावरही अन्याय होऊ देणार नाही अशी ग्वाही या सुवर्णांकित भाल्याच्या टोकावरचा तो तराजू देत होता. आणि आरमार तर महाराजांच्या दर्यावरच्या सामर्थ्याची कल्पना सांगत होता. खरं तर महाराजांनी स्वराज्य उभा केलं, पण त्याच वेळी पहिला विचार महाराजांनी केला, या भूमीत राज्य नव्हते असं नाही. विजयनगरचं साम्राज्य होतं, देवगिरीचं राज्य होतं, पण उद्ध्वस्त झालं. आपणही स्वराज्य उभा करत आहोत, पण कदाचित तोही नाही, हे स्वराज्य चिरंतन राहिलं पाहिजे. म्हणून महाराजांनी पहिला विचार केला तो हा की स्वराज्याला धोका कुठून. आणि महाराजांच्या लक्षात आलं, महाराष्ट्राला धोका जमिनीवरनं नाही, महाराष्ट्राला धोका समुद्रावरनं आहे. परवा मुंबईवर 26/11चा दहशतवादी हल्ला झाला आणि मग आम्हाला कळालं, महाराज म्हणत होते ते खरं होतं. महाराष्ट्राला धोका जमिनीवरनं नाही, समुद्रावरनं. आणि म्हणूनच सम्राट चंद्रगुप्तानंतर हिंदुस्थानात स्वतःचा आरमार उभा करणारे पहिले राजे म्हणून आम्हाला छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव ठेवलं. भारतीय नौदलात गेला तर नौदलाच्या प्रवेशद्वारावरच लिहिलंय, भारतीय आरमाराचे जनक छत्रपती शिवाजी महाराज. तत्कालीन काळात आरमार सज्ज ठेवायचं तर जहाज इंग्रजांकडनं विकत घ्यावी लागायची, दारुगोळा डचांकडनं घ्याव्या लागायच्या, तोफा पोर्तुगीजांकडनं घ्याव्या लागायच्या. ते देतही होते, महाराज विकत घेतही होते. पण एके दिवशी महाराजांनी विचार केला, इंग्रज आज जहाज देत आहेत, पोर्तुगीज आज तोफा देत आहेत, पण उद्या हे सगळं देणं यांनी बंदच केलं तर. आणि महाराजांच्या लक्षात आलं, जी माणसं दुसऱ्याच्या खांद्यावर उभा असतात ती केव्हाही कोसळतात, जी माणसं स्वतःच्या पायावर उभा असतात त्यांना कोसळण्याचा धोका नसतो. स्वराज्य स्वतःच्या पायावर उभा राहिलं पाहिजे. म्हणूनच रत्नागिरी जिल्ह्यातल्या विजयदुर्गला महाराजांनी पहिला जहाज बांधणीचा कारखाना काढला. मुंबई जवळच्या कल्याणला आरमाराची गोदी काढली. पुणे जिल्ह्यातल्या मावळ प्रांतात आशिया खंडातला सगळ्यात मोठा तोफा ओतायचा कारखाना सुरू केला. उद्योगशीलता आणि उद्यमशीलता हे महाराजांनी महाराष्ट्राला दिलेले 2 अलौकिक गुण आहेत. ही सगळे कारखाने महाराजांनी तो उभा केले. तुम्ही अभियंता क्षेत्रात असाल, 350 वर्षापूर्वीचे महाराजांनी बांधलेले गडकोट कधीतरी बघून या.
ती बांधकाम शैली बघा. काही दिवसापूर्वी स्वित्झर्लंड मधल्या झुरिच मध्ये जगातल्या सर्वोत्कृष्ट किल्ल्यांचं प्रदर्शन भरलं होतं आणि जगातल्या सर्वोत्तम किल्ल्यांमध्ये जगात सर्वोत्कृष्ट ठरला तो माझ्या महाराष्ट्रातला राजगड. शिवाजी महाराज 16 वर्षाचे होते तर राजगड बांधायला सुरुवात झाली आणि शिवाजी महाराज 26 वर्षाचे झाले त्यावेळी राजगड बांधून पूर्ण झाला. ती बेस्ट कॅसल इन दी वर्ल्ड राजगड. काय अभियंता पण असेल महाराजांच. आरमार उभा केलं. स्वराज्याच्या बनावटीची जहाजही दर्यात तरंगू लागली. पण महाराजांच्या लक्षात आल्या जहाजात एखादी अवजड तोफ ठेवली तर तोफेच्या ओझ्याने जहाज डचमळत आहे. सबब तोफेचा गोळा पुढे सुटला, दात मागा पडला की जहाज पाण्यात बुडायचं. महाराजांनी विचार केला काहीतरी केलं पाहिजे. विचार करून महाराज कल्याणच्या कारखान्यात आले. इथल्या कामगारांना गोळा केलं. मी सांगतो तसं जहाज तयार करा आणि महाराजांनी सांगितलं असं 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 आणि तसं तसं जहाज तयार झालं. तत्कालीन काळात पाण्यावर अत्यंत जलद गतीनं पडणार, किती ओझं ठेवलं तर न डचमळणार, तोफेचा गोळा पुढे सुटला दाब मागा पडला तरी पाण्यात न बुडणार असं विलक्षण जहाज महाराजांनी निर्माण केलं. या जहाजांच्या बळावर खांदेरी उंदेरीला इंग्रजांबरोबर झुंज झाली. ज्या इंग्रजी आरमाराचा समुद्रावर कोणी पराभवच करू शकत नव्हता त्या इंग्रजी आरमाराचा महाराजांनी पराभव केला आणि मुंबईच्या इंग्रज गव्हर्नरनं सुरतेच्या इंग्रज गव्हर्नरला पत्र लिहिलं, जोपर्यंत शिवाजी महाराजांकडे आहेत तशी जहाज आपल्याकडे येत नाहीत तोपर्यंत आपण मराठ्यांच्या आरमाराचा पराभव करू शकत नाही. सुरतेच्या गव्हर्नरने विचारलं, अरे पण शिवाजी महाराज आपल्याकडनं जहाज विकत घेतात. मुंबईचा गव्हर्नर म्हटला माहिती घ्या. त्यांनी त्यांची जहाज तयार केली. सुरतच्या गव्हर्नरनं माहिती घेतली आणि ज्या इंग्रजांकडनं आपल्याला जहाज विकत घ्यावी लागायची त्या इंग्रजांनी महाराजांना पत्र पाठवलं, तुम्ही तयार केलेलं जहाज आम्हाला विकत देता का. महाराजांनी त्या जहाजाचं नाव ठेवलं संगमरी तथा संगमेश्वरी जहाज. ही महाराजांची निर्मिती आहे. 350 वर्षापूर्वी महाराज ही जहाज उभारताय, तयार करताय. दुर्दैवानं आजही आमच्या देशाला विमानवाहू नौका दुसऱ्या देशाकडनं घ्याव्या लागतात. ही आमची खंत आहे. महाराजांनी 7 ते 8 आंतरराष्ट्रीय कीर्तीची बंदरं उभारलीत. कोण म्हणतं मराठी माणसाला व्यापार जमत नाही, मराठी माणसाला उद्योग जमत नाही. 350 वर्षापूर्वी महाराजांची जहाज युरोप, इराण, तुर्कस्तान, आफ्रिकन देशामध्ये व्यापार करला जात होती. खाडीच्या भागात महाराजांनी सगळी बंदरं उभारली. तुम्ही नीट बघा, इंग्रजांची जहाज पाण्याखाली 30 फूट असायची, सरळ निमुळती होत गेलेली. महाराजांनी जहाजांची रचनाच बदलली. महाराजांनी जहाजाचा तळ सपाट करून टाकला. त्यामुळे खाडीच्या पाण्यात, कमी पाण्यात आपल्या गुराबा सनकन खाडीत घुसायच्या. पण इंग्रजांची खोलवर पाण्यात असलेली जहाज खाडीत जाऊ शकायची नाहीत. सबब आपली बंदरं सुरक्षित राहायची. जहाज बांधणीचे कारखाने सुद्धा महाराजांनी खाडीत चालू केलेत. सिंधुदुर्ग किल्ला बांधला महाराजांनी. 84 बंदरे अशी जागा नाही. 18 टोपीकरांच्या गुरावर महाराजांनी दुसरी शिवलंका उभारली. महाराज फक्त नेव्हीचे नव्हेत, मर्चंट नेव्हीचे सुद्धा जनक आहेत. कोकणला महाराज नवनिधी म्हणतात. नवीन निधी निर्माण करणारा प्रांत म्हणून महाराजांकडे कोकणाकडे महाराजांचं सगळ्यात जास्त, त्यांच्या आयुष्यातला सगळ्यात जास्त कोकणात गेला महाराजांचा. पण महाराजांनी हा व्यापार समृद्ध करून स्वराज्याची अर्थव्यवस्था अत्यंत बळकट करून टाकली. ही राजचिन्ह महाराजांच्या सिंहासनाच्या पाठीशी झळकत होती. बघता बघता महाराजांनी आस्तेक्रम सिंहासनाला वंदन करून पदस्पर्श न करता महाराज सिंहासनारोहण करते झाले. मंत्रघोष चालूच होता. तसे गागाभट्ट पुढाले. त्यांनी महाराजांच्या मस्तकावर सोन्याचं छत्र धरलं. मंत्रघोष थांबला आणि गागाभट्टांची किलकारी गगन भेदी आसमंत निनादत गरजत राहिली. क्षत्रिय कुलावतंस राजाधिराज श्रीमंत श्री छत्रपती शिवाजी महाराज की महाराजांचा राज्याभिषेक संपन्न झाला. हजारो जयध्वनीचा जय जयकार उठला. रायगडाच्या माथ्यावरच्या तोफा निनादत धनाडत राहिल्या, सांगत राहिल्या, राजे छत्रपती झाले. या म्लेंच पातशाहीमध्ये एक मराठा एवढा पातशाह झाला. ही गोष्ट काही साधी झाली नाही. इतिहासात हा महाराजांचा राज्याभिषेक सुवर्ण अक्षरांनी लिहिला गेला. महाराजांनी याच वेळी शिवराई नावाची नाणी पाडली. राजविहार कोशाला सुरुवात केली. अष्टप्रधान मंडळाला त्यांचे अधिकार दिले. 60 विभागांच्या 600 अधिकारी त्यांना त्यांची कर्तव्य दिली. स्वराज्याची घटना महाराजांनी तयार केली, ज्याला मी कानून जाबत असं म्हणतो. आणि प्रत्येकाला लोककल्याणकारी स्वराज्य निर्माण करण्यासाठी
एक नवी वाट निर्माण करून दिली. म्हणूनच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असं म्हणतात की या देशाची राज्यघटना तयार करताना माझ्या डोळ्यासमोर छत्रपती शिवाजी महाराजांचं स्वराज्य होतं. कारण हे स्वराज्य फक्त जातीचं, साऱ्या जाती धर्माचं होतं. भेदभाव रहित, स्त्रियांना सन्मान देणार, सगळ्यांकडे समता समानतेनं पाहणार हे लोककल्याणकारी राज्य. महाराजांचा हा राज्याभिषेक या राष्ट्राला नवी दिशा देणारा ठरला. सगळ्यात महत्वाचा आहे, मला कधी कधी प्रश्न पडतो, औरंगजेबानं त्याच्या आयुष्याची 27 वर्ष सह्याद्रीच्या दऱ्याखोऱ्यात टकरा घेत घालवली. सह्याद्रीतलं हे स्वराज्य त्याला संपवायचं आहे. अरे स्वराज्यच का? तिकडे इराणचा शाप बसाय, त्याला मार, अफगाणिस्तान जिंक, आदिलशाही संपव, निजामशाही घे, कुतुबशाही त्याची राख कर, स्वराज्यच का? औरंगजेबानं मृत्यूपत्रात याचं उत्तर दिलंय. औरंगजेब लिहितो, इराणचं राज्य शहाबाजचं आहे, अफगाणिस्तानचं राज्य अलीचं आहे, विजापूरचं राज्य आदिलशहाचं आहे, नगरचं राज्य निजामशहाचं आहे, गोवळकोंड्याचं राज्य कुतुबशहाचं आहे. पण महाराष्ट्रातलं स्वराज्य कुणा राजा, सुलतान, सम्राट वा बादशाहचं राज्य नाही, तर ते रयतेचं राज्य आहे. आणि जिथं रयतेचं राज्य असतं तिथं माणसं मरायला आणि मारायला कधीच मागं पुढं बघत नाहीत. आणि सगळ्यात मोठा धोका आहे तो हा आहे. हा स्वराज्याचा प्रयोग जर दिल्लीकडे पसरला तर दिल्लीचा तख्तही बचावणार नाही. त्यामुळे बाकी सगळ्या शाही सल्तनती शाबूत राहिल्या तरी चालतील, पण स्वराज्य संपलं पाहिजे. तो इथं 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 झाला. काय निर्माण करून ठेवलं होतं महाराजांनी? अद्वितीय आणि अलौकिक राज्य. पण महाराजांनी याच राज्याभिषेकाच्या वेळी स्वराज्याचं ध्येय पुढच्या पिढ्यांनाही सांगून ठेवलं होतं. काय करायचं होतं? करेनं चौलच्या कार्यालयातल्या अधिकाऱ्याला दुसरा प्रश्न विचारला होता की तुमच्या महाराजांचं ध्येय काय आहे, तुमच्या महाराजांची महत्वाकांक्षा काय आहे? आणि तो अधिकारी सांगत होता, आमच्या राजांचं ध्येय, आमच्या राजांचं स्वप्न अहद तंजावर ते तहद पेशावर, सिंधू नदीपासून बंगालचा उपसागर अखंड साम्राज्य उभा करायचं आणि त्या साम्राज्यावर भगवा डौलानी फडकावत ठेवायचा, हे आमच्या राजांचं ध्येय. आक्रमकांच्या तावडीतनं मुक्त करावं आणि भूमिपुत्रांचं इथं राज्य उभा करावं, यासाठीच महाराष्ट्र पुढं सदैव झुंजत राहिलाय, लढत राहिलाय. संभाजी महाराजांची कारकीर्द असेल, नाहीतर पुढची कारकीर्द, पुढं मराठ्यांनी अटके पार झेंडे फडकावले. ही अटक कुठं आहे माहिती आहे? ज्या खैबर खिंडीतनं आक्रमक हिंदुस्थानवर चालून आले, त्या खैबर खिंडीतनं आत आलं की सिंधू नदीच्या काठावरचं हे पहिलं ठाण आहे अटक. मराठ्यांनी त्याच्यावर भगवा फडकावला. आणि त्यावेळी सेनापती राघोबा दादा होते, त्यांनी विचारलं की थोरल्या महाराजांचं स्वप्न आता आपण पूर्ण करत आणलंय. आपण आज्ञा दिली तर खैबर खिंडीतनं पलीकडे जातो आणि पलीकडच्या प्रांतावर पण भगवा फडकवून येतो. पुढे महाजी शिंदेनी दिल्लीच्या तख्तावर भगवा फडकला आणि 18 वर्ष दिल्लीच्या तख्तावर तो फडकतच राहिला. दिल्लीचे तख्त राखीतो महाराष्ट्र माझा. महाराजांच्या खरं तर महाराजांचं हे राज्य, आताचं राजकारण अर्थकारणावर अवलंबून आहे, पण 350 वर्षापूर्वीचं महाराजांचं राजकारण हे नैतिक मूल्यांवर आधारित होतं. हे सगळ्यात मोठं वैशिष्ट्य आहे. अर्थव्यवस्था बळकट करण्यासाठी तत्कालीन काळात एक व्यापार अत्यंत नफ्याचा होता. तो व्यापार होता माणसांच्या खरेदी विक्रीचा. पण त्याच्याबरोबर करार करताना महाराजांनी स्पष्ट सांगितलं, माझ्या राज्यात माणसांच्या खरेदी विक्रीला पूर्णतः बंदी असेल. गुलाम म्हणून माणसाला विकणं आम्हास अमान्य. माझे वारसदार सुद्धा हेच चालवतील. पुढे नफा मिळवता येत असून सुद्धा महाराजांनी तडजोड नाही केली. नैतिक मूल्यात तडजोड नाही. माणसाने माणसाला माणसाची रीत द्यावी, माणसाने माणसाला माणसाची रीत द्यावी. मानवतेचं मंदिर महाराजांनी उभारलं, हे वैशिष्ट्य, हे नैतिक मूल्य आहे. जगातला पहिला सर्जिकल स्ट्राईक महाराजांनी लाल महालावर केला. शाहिस्ताखानाची बोटे छटली, वाऱ्यासारखे आलेले महाराज तिरासारखे तिथून निघून गेले. काही वेळानंतर लाल महालातला गोंधळ संपला आणि शाहिस्ताखानाची बहीण धावत धावत शाहिस्ताखानाकडे आली. भाईजान, भाईजान, मेरी बेटी गायब है, मेरी बेटी गायब है भाईजान. त्यावेळी शाहिस्ताखान तिला म्हणाला, शिवाजी राजांची माणसं तुझ्या पोरीला पळवणार नाहीतच, पण जर चुकून तसं काही घडलं असेल तर बेफिक्र रहा. शिवाजी राजे पोटच्या लेकीसारखीच तिची काळजी घेतील. कोण म्हणतंय हे? शाहिस्ता खान सारखा कट्टर वैरी. काय चरित्र असेल स्वराज्याचं आणि काय चारित्र्य असेल. परवा मुंबईत हिंदू मुस्लिमांची दंगल झाली.
का झाली कशासाठी कारण परंपरा भाग वेगळा. पण त्या दंगलीचा फायदा उठून एका मुस्लिम मोहल्ल्यामध्ये काही गुंड होते. त्याच मुस्लिम मोहल्ल्यामध्ये ऐन 25 वर्षाची एक लावण्यखनी युवती राहत होती. देखणी आरसपानी बस बघावं बघतच राहावे याच युवतीवर त्या गुंडांचा डोळा होता. दंगलीच्या दंग्या धोक्याचा फायदा उठवावा आणि त्या युवतीची अब्रू उठावी असा बेत त्याने आखला. आणि दंगल ऐन जोमात असतानाच रात्रीच्या 12-12:30 वाजता हे गुंड त्या युवतीच्या घराच्या दिशेनं सरकले. काळोख चिरत तिच्या दारापर्यंत पोहोचले. दारावर धडका पडू लागल्या. आतली युवती बावरली, शहारली, घाबरली. खिडकीतनं बघितलं गुंड दिसले. इरादा ध्यान आला. तिला कळून चुकलं. थांबलो तर अब्रू गेलीच. ती अब्रू वाचवण्यासाठी घराच्या मागच्या दारांना बेबान पळत सुटली. मुंबईच्या रस्त्यावर रात्रीच्या 12-12:30 वाजता पळते. जीवाच्या कांतानं धावते. गुंड पाठलागावर आहेत. पळता पळता ती एका बोळात शिरली. बोळातल्या एका घरात तिला उजेड दिसला. धपाप त्या उरण दार पुढे उभा राहिली. दार ठोठावलं. दार उघडलं गेलं. दारात उभा होता ऐन तिशीचा एक हिंदू युवक. त्याला आश्चर्य वाटलं. बाहेर दंगल चालली हिंदू मुस्लिमाची. ही मुलगी मुस्लिम. मी का हिंदूच्या दारापुढे कशी? हिला भीती नाही का वाटत? त्याने विचारलं काय हवंय? ती युवती म्हणाली काही गुंड माझ्या पाठलागावर आहेत. माझ्या अब्रुटायचा भीत आहे त्यांचा. एका रात्रीपुरता मला आश्रय मिळेल का? हा युवक म्हटला निश्चिंत आती घर तुझंच आहे. तिला आत घेतलं. स्वतःचं अंतरून पांघरून दिलं. सांगितलं शांत झोप इथं तुला कुठलीही भीती नाही. ती युवती झोपी गेली. हा दाराशी राखण करत बसला. ते गुंड परत येणार नाही. त्या युवतीला त्रास देणार नाही. पण राखण करता करता त्याच्या डोक्यात विचार आला बाहेर दंगल चालली हिंदू मुस्लिमांची. ही मुलगी मुस्लिम. मी का हिंदूच्या घरात तिने आसरा कसा मागितला? तिला भीती नाही वाटली. आणि ते गुंड तर तिची अब्रू लुटणार होते. पण घरात मीही एकटा आहे. मीही तरुण आहे. मनात आणलं तर आता या क्षणी इथंच मी तिची अब्रू लुटू शकतो. तिला माझ्या तावडीतनं वाचवणारे कोणी नाही. मग कुठल्या भरोशावर माझ्या घरात थांबलीची? रात्रभर विचार करत राहिला. उत्तर मिळालं नाही. सकाळ झाली. ती युवती जायला निघाली. जाताना तिनं आभार मानले. न राहून यानं विचारलं बाहेर दंगल चालली हिंदू मुस्लिमाची. तू मुस्लिम मी हिंदू. मी का हिंदूच्या घरात आसरा कसा मागितलास? तुला भीती नाही वाटली? आणि ते गुंड तर तुझी अब्रुटणार होते. पण घरात मीही एकटा होतो. तरुण होतो. मनात आणलं असतं तर रातोरात मी तुझी अब्रू इथं लुटू शकलो असतो. तुला माझ्या तावडीतनं वाचवणारही कुणी नव्हतं. मग कुठल्या भरोशावर माझ्या घरात थांबलीस? तशी ती युवती म्हणाली त्या गुंडांच्या तावडीतून सुटण्यासाठी मुंबईच्या रस्त्यावरनं रात्रीच्या 12-12:30 वाजता मी धावत होते. बेपानपणे पळत होते. पळता पळता या बोळात शिरली. बोळातल्या तुझ्या घरात मला उजेड दिसला. धपाप त्या ओराने मी दारापुढे आले. पण दार ठोठवायच्या अगोदर तुझ्या घराच्या उघड्या खिडकीतून मी आत डोकावून बघितलं तर तुझ्या घराच्या भिंतीवर मला छत्रपती शिवाजी महाराजांचा फोटो दिसला. कारण मला माहिती आहे ज्या घरात छत्रपती शिवाजी महाराजांचा फोटो आहे त्या घरात कुणाच्याही अब्रूला धोका नाही. 350 वर्षानंतर माझ्या राजांची प्रतिमा ही आहे. चारित्र्य आणि चरित्र हे स्वराज्याचं वैभव आहे. छत्रपती शिवाजी महाराजांचं चरित्र आम्हाला तो संपन्न वारसा देत. तो वारसा घेऊन पुढे जाऊया. छत्रपती शिवाजी महाराजांना अभिप्रेत असणारं स्वराज्य आणि सुराज्य उभा करूया. धन्यवाद सर. खरंच तुमचे व्याख्यान ऐकून आणि महाराजांचा इतिहास ऐकून अंगावरती शहाळे आली. मी वरेकर सर आणि PR ऑफिसर अच्युत ठाकरे यांना विनंती करते की त्यांनी सरांना मानचिन्ह देऊन सत्कार करावा.